तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे गिर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनियाता. पैस खाम रूप साक्षात ज्ञानोबरायांच्या समोर आपण भगवती ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो आहोत. ज्ञानेश्वरीचा गाभा ज्याला म्हटल्या जातं त्या स्थितप्रज्ञाचं वर्णन, स्थितप्रज्ञाची लक्षणं, स्थितप्रज्ञ पुरुष ओळखण्याची चिन्ह या संबंधी अर्जुनानं जो प्रश्न केला त्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंतानं जे काही सांगितलं त्याचा विस्तार ज्ञानोबराय करतात. त्याचा काहीसा विचार आपण या ठिकाणी गेली 6 दिवस 5 दिवस करतो आहोत. आजचा हा 6वा दिवस म्हणजे उपांत्य दिवस. आपल्या सप्ताहाच्या भाषेत बोलायचं तर जागराचा दिवस म्हणजे उद्या याच वेळेला रोजच्या वेळेला कथा होईल आणि त्या कथेमध्येच आपण या प्रकरणाची या सोहळ्याची सांगता करणार आहोत. भगवंतानं स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. ज्ञानी पुरुषाची लक्षणं, बोध प्राप्त पुरुष, भगवत ऐक्याला प्राप्त झालेला जो पुरुष आहे त्याचं वर्तन कसं असतं, तो बोलतो कसा, हे जे प्रश्न केले त्याला उत्तर देताना भगवंतानं जे सांगितलं ज्ञानोबरायांनी आपल्याला अतिशय सोप्या भाषेत आणि सदृष्टांत, अनेक प्रकारचे दृष्टांत, निरनिराळे दृष्टांत, अगदी सिद्धांत आपल्या गळी उतरेपर्यंत आपल्या नित्य परिचयाचे उदाहरण देऊन ही लक्षणं अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या 64व्या श्लोकापर्यंत येऊन आपण पोहोचलेलो आहोत. राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. राग म्हणजे प्रीती म्हणजे आसक्ती, आणि द्वेष रहित, प्रीती आणि द्वेष रहित, राग आणि द्वेष रहित आणि आपल्या स्वाधीन असलेल्या इंद्रियांनी विषयाचा उपभोग घेणार. पहिली गोष्ट, जो राग द्वेष रहित झालेला आहे आणि राग द्वेष रहित होऊन कोणत्याही प्रकारची आसक्ती मनामध्ये नसताना आणि कोणत्याही प्रकारचा द्वेष अंतःकरणात नसताना आपल्या स्वाधीन झालेली जी इंद्रिय आहे त्या इंद्रियांनी विषयांचा जो उपभोग घेतो असा तो स्वाधीन अंतःकरणाचा असलेला आत्मसंयमी जो आहे तो प्रसन्नतेला काय होतो, प्राप्त होतो. चित्ताची प्रसन्नता रूप प्रसाद त्याला काय होतो, प्राप्त होतो. चित्ताची प्रसन्नता, मनाची शांती, मनाचं समाधान हेच खरं मानवी जीवनाचं लक्ष्य आहे किंवा असलं पाहिजे. माणूस जो काही प्रयत्न करतो तो मनशांतीसाठीच करत असतो, पण मनशांतीची उपाय तो जाणत नाही. त्याला ठाऊक असलेले उपाय हे मनशांतीचे उपाय नाही आहेत, कारण तो मनाची शांती बाह्य विषयांमध्ये शोधत असतो. आणि बाह्य विषयांमध्ये मनाची शांती शोधतो, पण बाह्य विषयांमध्ये शांती नाही आहे. बाह्य विषयांनी समाधान होणार नाही आहे, बाह्य विषयांनी सुखरूपता प्राप्त होणार नाही आहे, कारण बाह्य जे विषय आहेत हेच मुळी दुःख रूप आहे, तेच मुळी चंचल आहे, तेच मुळी जड आहे, तेच मुळी अस्थिर आहे. आणि अशा अस्थिर जड दुःख स्वरूप असलेल्या विषयांचं सेवन मनुष्य सुखबुद्धीनं करील तर तो कधीही सुखाला प्राप्त होणार नाही. पण मग मनशांती मिळवल्याशिवाय तर माणसाच्या जीवनाला पूर्णता नाही. माणसाला काहीही असलं आणि मन शांत नसलं तर त्याला ते रुचत नाही. अगदी व्यवहारातील गोष्टी सुद्धा मन जर अस्थिर असेल तर त्याला प्राप्त असलेले आणि अनुकूल मानलेले कितीही भोग त्याच्या समोर आले तरी देखील त्याला त्याच्यामध्ये रुची वाटत नाही, कारण मन काय नसतं, स्थिर नसल्यामुळं, मनशांती त्याला नसल्यामुळं. चित्ताच्या तळमळी मनाच्या तळमळी चंदनी ही अंग होय.
मन जर अस्थिर असेल, त्या भागवतामध्ये एक वचन येतं पहा, चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम. माणसाचं चित्त प्रसन्न असेल तर सगळं जग त्याला आनंद रूप वाटतं. या जगामध्ये तो आनंदाने राहतो. जी वस्तू त्याला दृष्टीस पडेल ती त्याला आनंद स्वरूपच आहे असं वाटतं. म्हणजे आहे त्या गोष्टीत तो समाधानी राहतो. कधी जर चित्त त्याचं स्थिर असेल, चंचल नसेल तर. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम आणि चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम. चित्त जर विषण्ण असेल, विचलित असेल, चंचल अस्थिर झालेला असेल, अशांत असेल तर त्याला हे जगच काय वाटू लागतं, दुःख रूप वाटू लागतं. कितीही अनुकूल मानलेले अगदी सत्ता संपत्ती वैभव भोग्य वस्तू म्हणून ज्याला मानल्या गेलेल्या आहेत त्या प्राप्त जरी झाल्या तरी त्याच्या मनाला त्या शांती देऊ शकत नाहीत. कारण त्या गोष्टीच मुळी दुःख स्वरूप आहे. विषय हे काय आहेत, दुःख स्वरूपच आहेत. आणि सुखरूपता हे आपलं स्वरूप आहे. त्याला समाधान आपण म्हणतो. ते समाधान हे आपलं स्वतःचं काय आहे, स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाच्या प्राप्तीनंच आपण पूर्णतेला काय होणार आहोत, पोहोचणार आहोत. ज्या महात्म्याचं वर्णन या ठिकाणी चाललेलं आहे त्याला मात्र हा चित्ताची प्रसन्नता रूप प्रसाद काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. संतुष्ट है चित्त सदा सर्वदा जर चित्त हे सदा सर्व काळ संतुष्ट राहील किंबहुना त्रिगुणाची हळहळ जर तुटेल, मनुष्य त्रिगुणातीत होईल, प्रकृती भावाच्या पलीकडे जाईल, स्वरूप बोधाला प्राप्त होईल, तर मात्र त्याचं चित्त हे सदा सर्व काळ काय राहील, संतुष्ट राहील. कारण संतुष्टी ही जो पदार्थ सुखरूप आहे त्याच्याच प्राप्तीनं होईल. विषयांच्या प्राप्तीनं मनुष्य कधीही संतुष्ट होऊ शकत नाही. कारण विषय स्वतः असत जड आणि दुःखरूप असलेल्या संसाराचा एक काय आहे, भाग आहे. पण सच्चिदानंद घन जो परमात्मा आहे, जे आपलं स्वरूप आहे, त्याची वास्तविक जाणीव ज्यावेळेस आपल्याला होईल, खरा बोध, त्याला दृढ अपरोक्ष ज्ञान आपण म्हणूया, ते होईल, त्यावेळेस मात्र आपलं चित्त हे सदा सर्व काळ कसं असेल, संतुष्टच असेल. मी त्या दिवशी बोललो होतो, चित्तम चिदिति जाणीया तकार रहितो यदि तकार विषयाध्यासः. भगवान भाष्यकारांनी सांगितलं, चित्त आणि चित या एकच गोष्टी आहेत, फक्त एकामध्ये तकार काय आहे, अधिक आहे. तो अधिक तकार कोणता, विषयाध्यासः. या जगाला खरं मानणं, अज्ञानानं जगताला खरं मानणं, विषयांचा अध्यास, हे जगत अध्यस्त असलेलं जगत, पण यालाच खरं मानणं, अधिष्ठानाकडे दृष्टी न जाणं. त्यामुळेच मग आपल्याला काय होतं, दुःख होतं. आणि जर आपला विषयाध्यास संपेल, आपली अधिष्ठान रूप दृष्टी होईल, तर मग मात्र चित्तम चित इति, चित्त हे चितच आहे आणि सदा सर्व काळ संतुष्ट तोच एक आहे. कोण, परमात्मा. त्या
भक्तांचं वर्णन करताना म्हटलं संतुष्टच सततं योग. लक्षात आलं का? संतुष्ट. आता आपण देखील कधी कधी संतुष्ट होतो, पण आपलं सदा सर्व काळ नसतं, कदा कधीतरी. आणि ती ही संतुष्टी खरी नसते. संतुष्टीचा काय असतो? आभास असतो. आता आपल्याकडे खरं चिंतनाला वेळ नाही. आभासाची गोष्ट आम्ही इथं आता विदर्भातला एक सप्ताह झाला, आम्ही त्यांना 2-3 दिवस काही सापडलोच नाही. सकाळी कीर्तन, संध्याकाळी कीर्तन. ते म्हटले आम्हाला एक दिवस प्रवचनासाठी तुम्ही हवे आहात. आणि एकादशी होती म्हणून त्या दिवशी काही कुठं गेलो नाही, शुद्ध वारीला. आणि मग ते म्हटले एक प्रवचन करा, पण आमचा विषय चाललेला आहे अमृतानुभवाचं दुसरं प्रकरण. म्हटलं हरकत नाही, कारण इथं मी नेवास्याला इथं येण्याच्या पूर्वी 3 प्रवचन आणि 2 कीर्तनं केली होती. माऊलींनी आणि शिवाजी बाबा वगैरे लोकांनी सांगितली होती. त्याच्यात 2 प्रवचन आपण अमृतानुभवावर केली होती. कधीतरी प्रवचन कीर्तन एखाद्या विषयावर केलं असेल आणि मध्यंतरी केलं नसेल आणि असा प्रसंग आला असेल तरी देखील ते उपस्थित होत असत. म्हणून मग मी त्या दिवशी प्रवचन केलं. आभास भास ते सांगत असताना एक गोष्ट सांगितली होती, लक्षात आली तर पहा. अनेक वेळेस आपल्याला आपल्या स्वतः संबंधी भ्रम होत असतो. कशाचा? आपण भक्त आहोत याचा, आपण ज्ञानी आहोत याचा, अनेक वेळेस मुक्त आहोत याचा सुद्धा भ्रम होतो. तो विषय कसा निघाला होता तर अमृतानुभव ग्रंथ नेमका काय आहे हे मोठ्या लोकांच्या वचनाद्वारे मी सांगत होतो. सद्गुरु वैकुंठवासी वक्ते बाबा सांगायचे अमृतानुभव ग्रंथ म्हणजे नेमकं काय, तर ज्यानं अनंत काळ साधना करून जीवन मुक्तीपर्यंत पोहोचलेला आहे, मुक्त झाला आहे असं त्याला वाटतं आहे, मी मुक्त झालो आहे असं वाटतं आहे, त्यानं आपली मुक्ती खरी की खोटी हे तपासून ज्या ग्रंथावरून घ्यायचं तो ग्रंथ म्हणजे अमृतानुभव. जर ज्ञानोबारायांनी आपला अनुभव त्या ग्रंथात जो सांगितला तोच आपला अनुभव असेल तर समजायचं आपली मुक्ती खरी, अन्यथा मुक्तत्वाचा आपल्याला भ्रम झालेला आहे. मुक्तत्वाचा आपल्याला काय झालेला आहे? भास झालेला आहे. सांगतो आता होईल विस्तार थोडासा. टॉलस्टॉय नावाचा एक विदेशी तत्वचिंतक होऊन गेला. तो मोठ्या राजघराण्यात जन्माला आलेला होता. त्याचे वडील मोठे सरदार होते, म्हणजे एक प्रकारे राजेच होते. म्हणून नोकर चाकर, मोठा राजवाड्यात तुल्य असलेलं त्यांचं घर, सगळं धनधान्यादींनी संपन्न. आणि तो अत्यंत लहान असताना त्याला आपल्या आई संबंधी भ्रम होता की माझी आई मोठी भावनिक आहे. काय आहे? भावनिक आहे. अत्यंत हळव्या मनाची आहे, अत्यंत पवित्र मनाची आहे. लोकांचं थोडंसं दुःख पाहूनही दुःखी होणारी आहे. म्हणजे जणू काही ती संतत्वाला प्राप्त झालेली आहे असा लहान असलेल्या त्या मुलाचा काय होता? समज होता. तो मोठा झाल्यानंतर तत्वचिंतक झाला, मोठमोठे ग्रंथ त्यानं लिहिलेले आहेत. मग त्यानं सांगितलं तो माझा भास होता. भावना भास हा शब्द आहे. तर त्याला घडलं कारण असं की त्या बाईला म्हणजे त्याच्या आईला त्या देशामध्ये थिएटरमध्ये नेहमी नाटकं चालत असतात. काही काही नाटकं त्या इंग्लंड देशामध्ये 200 वर्षापासून चालतच आलेली आहेत. अभिनेत्यांच्या अनेक पिढ्या म्हाताऱ्या होऊन मेल्या, पुन्हा दुसरा अभिनेता येतो आणि ते नाटक चालू राहतं. शेक्सपियर म्हणून मोठा नाटककार इंग्रजी भाषेत होऊन गेला, त्याची नाटकं. तर मोठे मोठे नाट्यगृह आणि तिथं नाटक पाहायला ही बाई जायची. त्यावेळेस मोठ्या लवाजम्यासह बग्गीमध्ये, म्हणजे ज्याला रथ म्हणूया आपण, त्याच्यामध्ये जाणार. नोकर चाकर, अंगरक्षक हा मुलगाही जायचा. आणि तिकडच्या नाटकांचा प्रकार आहे शोकांतिका, म्हणजे ज्याचा अंत शोकामध्ये होतो असं नाटक. उदाहरणार्थ आपल्याकडची माहेरची साडी सांगणार काय तुम्हाला समजून सांगायचं म्हटल्यानंतर, तो ती बाई ते नाटक पाहत असताना त्या नाटकातील दुःखद प्रसंग बघून इतकी रडायची की तिला अश्रू पुसायला दिलेले रुमाल भिजायचे, म्हणून 2 माणसं फक्त रुमाल द्यायला होते. आणि मग आपली आई हे नाटकातील दुःखद प्रसंग बघून रडते आहे हे बघून त्या मुलाला आपल्या आईविषयी अधिकच आदर वाटायचा. पण पुढचा आहे, त्या देशामध्ये सतत बर्फवृष्टी होते. म्हणून बग्गी तो रथ जो बाहेर ठेवलेला आहे, आणि ह्या बाईला कधी कधी दुःख अतिशय अनावर होऊन नाटक मध्येच सोडून ती बाहेर यायची. त्यावेळेस ही बग्गी तयारच असली पाहिजे, एका क्षणाचाही विलंब न लावता मला इथून घरी जाता आलं पाहिजे अशी तिची आज्ञा असायची.
तिची तशी आज्ञा असल्यामुळं त्या बर्फवृष्टीमध्ये 2-2, 4-4 नोकर त्या ठिकाणी मरून जायचे. बोललेलं लक्षात येत. तिच्या समोर ते प्रेत ओढून नेले जायचे. म्हणजे जी बाई नाटकातील खोटे दुःखाचे प्रसंग बघून तिला रडणं अनावर होतं, ती बाई तिच्या समोरून जिवंत माणसं मेलेले ते प्रेत ओढून नेतात, ते काही वाटत नाही. हा भावना भास आहे. आपली सुद्धा आपल्या स्वतः संबंधी अशीच काहीशी समज असते की आम्ही भक्त आहोत, आपण ज्ञानी आहोत, आम्ही उपकारी आहोत. मला सांगायचं हे की जीवन मुक्ताने सुद्धा आपली मुक्ती खरी की खोटी हे ज्या ग्रंथावरून तपासून घ्यावं, तो ग्रंथ म्हणजे अनुभवामृत किंवा अमृतानुभव असा ग्रंथ आहे. मला काय सांगायचं होतं त्यातून की कधी कधी आपलीच आपल्या संबंधी फसवी समजूत असते. गोष्ट काय, चित्ताची प्रसन्नता हे खरं साध्य आहे, हे खरं ध्येय आहे. आणि हेच माणसाने काय केलं पाहिजे, मिळवलं पाहिजे. सर्व विषय जगातील मिळवले पण चित्त प्रसन्नता नसेल तर काय, होडिली गोवरी दिसे जैसी तोंडावरी, कधी पाहिलं की दुःखी. उलट त्याचे दर्शन न व्हावे शव असता जो जीवी. ज्ञानोबराय म्हणतात, तुकोबराय म्हणतात, अशा माणसाचं दर्शन सुद्धा आम्हाला होऊ नये. आता तुकाराम महाराजांची प्रार्थना कदाचित देवानं ऐकली असेल, त्यांना तिथून पुढे कदाचित तसं दर्शन झालं नसेल, पण आपल्याला होतं त्याचं काय. असो, प्रसन्नता रूपी प्रसाद त्याला प्राप्त होतो. कुणाला, जो प्रीती राग आणि द्वेष रहित आहे आणि त्याचे इंद्रिय स्वाधीन आहेत, आणि स्वाधीन असलेल्या इंद्रियांनी मग तो विषयांचा काय करतो, उपभोग घेतो. असा जो आत्मसंयमी स्वाधीन मनाचा पुरुष, त्याला प्रसन्नता काय होते, प्राप्त होते. हे पहा, विषय चिंतन. आता आपण काल विस्ताराने विचार केला. विषयाचं केवळ चिंतन हे सर्व अनर्थाचं काय आहे, मूळ आहे. सर्व अनर्थ परंपरेचा आरंभ मनामध्ये थोड्याशा सहज झालेल्या विषयाच्या स्मरणापासून होतो. विनश्यती पर्यंतचा प्रवास. मागच्या 2 श्लोकात तोच विषय आपण पाहून आलेलो आहे. मग आता विषय स्मरण, विषयांचा उपभोग या जर गोष्टी अनर्थकारक असतील तर मग आपल्याला प्रारब्धाने प्राप्त होणारे भोग किंवा जीवन धारणेसाठी आवश्यक भोग ते घ्यावेत की नाही, त्या विषयांचा उपभोग आपण घ्यावा की नाही. तर विषय सेवनाला कुठेही प्रत्यवाय केलेला नाही. फक्त त्या विषयामध्ये आपली आसक्ती नसावी एवढंच शास्त्रकारांचं आणि संतांचं काय आहे, म्हणणं आहे. विषय सेवनच करू नका असं कधीच ते टोकाचं बोलणार नाहीत. कारण माफक विषय सेवन केल्याशिवाय आपली जीवन धारणाच होऊ, हे जीवन हे न घटे येणे. या विषय सेवन केल्याशिवाय जीवन धारणाच होऊ शकणार नाही. आता विषय सेवन करायचं, पण मग ते बाधकही नाही ठरलं पाहिजे. तर मग कशा रीतीनं, तर ते सांगतात की अंतःकरणाला स्वाधीन करू, मनामध्ये त्या विषयांविषयी ते विषय जसे आहेत त्यांचं स्वरूप यथार्थ जाणून फक्त केवळ जीवन धारणेपुरतं जर आपण विषय सेवन केलं तर आपल्याला मनाची प्रसन्नता प्राप्त होईल, जी त्या स्थित प्रज्ञ पुरुषाला काय झालेली आहे, प्राप्त झालेली आहे. म्हणून विषय हे आघवी सर्वथा मनोनी सांडावी, मग राग द्वेष स्वभावी नाशतील. म्हणून हे आघवे विषय मनोनी सर्वथा सांडावे. म्हणून हे सर्व विषय मनातून पूर्णपणे काढून टाकावे. हे पहा, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं म्हणजे या टीकेचं म्हणजे या भाष्याचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही श्लोक विचारात न घेता सुद्धा केवळ ज्ञानेश्वरीचा विचार केला तरी कुठेही संगती बिघडत नाही. म्हणून शब्द आला, मागची ओवी आपण पाहूया. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे म्हण, तरी येसणे हे पतन घेऊ सीत पावे. म्हणजे त्याप्रमाणे चुकून जरी विषयाचं थोडंसंही चिंतन अंतःकरणात जर झालं तर एवढा अधपात काय होतो, आपल्याला शोधत येतो. सर्वनाश आपण नाही सर्वनाशापर्यंत जात, तो सर्वनाश आपला पत्ता शोधत शोधत तिथपर्यंत येतो. मग काय करावं आपण,
तर मग मनोनी विषय हे आघवे सर्वथा मनवणी सांगावे. हे आघवे विषय, हे संपूर्ण विषय मनातून काढून टाकावे आणि पूर्णपणे काढून टाकावे. विषयाला सुद्धा आघवे विषय म्हटलंय आणि सांडावेला सुद्धा सर्वथा सांडावे. म्हणजे सगळे विषय मनातून पूर्णपणे काढून टाकावे. तेव्हाच मग राग द्वेष स्वभावे नाशतील. तेव्हा त्या विषयांविषयीची प्रीती, राग हे विषय मला व्हावेत असं वाटणं आणि द्वेष, अप्रीती हे मला नको त्याच्याविषयीची प्रतिकूल बुद्धी, ह्या गोष्टी काय होतील? आपोआप नष्ट होतील. हे पहा, विषय बाधक नाहीत. विषयांविषयी असलेली प्रीती आणि द्वेष, राग आणि द्वेष हे बाधक आहे. आता भूक लागली, शरीर धारणेसाठी अन्न पाणी आवश्यक आहे, म्हणून ते सेवन करणं, याच्यात कोणताच प्रत्यय नाही. कोणी जीवनमुक्त जरी झाला, गुरुनाम मामासाहेब सांगायचे की नाही, जरी झाला संन्यासी ध्यानाला तोंडवाशी, तो म्हणजे भूक लागते का, त्याने सर्वसंग परित्याग केलेला आहे. जगातील कोणत्याही विषयाविषयी किंचितही अभिलाषा त्याच्या अंतःकरणात आता शिल्लक राहिलेली नाही आहे. ते विषय आपण होऊन जरी समोर आले, स्वर्गीचे की ऐहिकीचे की स्वर्गीचे, भोग पायी झाली आहे इच्छेचे परिभोगावे हे नरूचे, अशी जरी त्याची अवस्था अंतःकरणाची असली तरी शरीर धारणेसाठी माफक प्रमाणात भोग काय आहेत? आवश्यक आहे. मग तो शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयांचा माफक प्रमाणात उपभोग घेतो की नाही? घेतो. पण आपण जो पंच विषयांचा उपभोग घेतो आणि तो बोध संपन्न महात्मा उपभोग घेतो, याच्यात महद अंतर आहे. आपल्या अंतःकरणात त्या विषयाविषयी राग आणि द्वेष असतो, म्हणजे प्रीती असते, आसक्ती असते, किंवा कुल मानलेला विषय असेल तर त्याविषयी द्वेष असतो. पण त्या महात्म्याच्या अंतःकरणात त्या विषयांविषयी रागही नाही, प्रीतीही नाही, प्रेमही नाही, आसक्तीही नाही आणि त्याचा काही नाही, द्वेषही नाही. सत्यवादी करी संसार सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे जैसे जळी कमळ अलिप्त. जसं पाण्यामध्ये राहून सुद्धा ते कमळ पाण्याहून अलिप्त राहतं, त्याचा स्पर्श आपल्याला होऊ देत नाही, त्याप्रमाणे सकळ संसार सत्यवादी करी. जो सत्यवादी आहे, ज्याने सत्तत्वाला जाणलेला आहे, बोधाला प्राप्त झालेला आहे, जो महात्मा आहे, ज्ञानी पुरुष आहे, म्हणजे आजच्या आपल्या भाषेत स्थितप्रज्ञ आहे, तो काही संसार करत नाही का? लौकिक दृष्टीनं सर्व प्रकारचा संसार तो करत असतो, पण त्या संसाराची बाधा आपल्याला होऊ देत नाही, कारण तो शरीराने संसारात असतो, पण मन मात्र त्याचं गोविंदामध्ये काय झालेलं असतं? रंगलेलं असतं, रममाण होऊन गेलेलं असतं. आपलं उलट आहे. आपलं काय उलट आहे? आपण शरीराने परमार्थात असतो, मन मात्र ज्याचं त्याला माहिती आहे. एकमेकाला कसं काय कळणार ते? लक्षात आलं? कुठे कुठे कुणाचं मन कुठं मंदिरात आलेलं असतो तरी कुठं गेलेलं आहे ते ज्याचं त्याला ठाऊक आहे की नाही. पण महात्मा मात्र देहाने काय असतो? संसारात असतो. सगळ्या प्रकारचं व्यवहार तो करतो, पण तो वर्तत दिसती देह, म्हणजे आपल्यासारखा देह धारण त्यानंही केलेला असल्यामुळं तो देहानं
या जगामध्ये वर्तन करताना, सगळा व्यवहार करताना दिसत असेल, पण तो देहापुरता त्या संसारात आहे. त्याचं चित्त अखंड कुठं लागलेलं आहे? भगवंताकडे. भगवत स्वरूप त्याचं काय झालेलं आहे? चित्त झालेलं आहे. म्हणून विषय हे आघवी सर्वथा मनवनी सांडावी, मग राग द्वेष स्वभावी नाशतील. गृहेषु अतिथीवद वसेत. घरामध्ये कशाप्रमाणे राहावं? अतिथीप्रमाणे राहावं. अतिथी देवो भव. का बरं? तिथीनं सांगता येतो आणि कंटाळायच्या आत जातो म्हणून. लक्षात आलं? तसं आपण आपल्या घरामध्ये राहावं, म्हणजे आसक्ती रहित राहावं. आपल्या घरी आलेला जो अतिथी आहे तो आपल्या घरासंबंधी कोणतीही आसक्ती अंतकरणात बाळगत नाही. त्याप्रमाणे नाथ महाराजांनी मला वाटतं वस्ती करा वस्ती आला प्रातकाळी उठोनी गेला, प्रातकाळी उठोनी गेला, प्रातकाळी उठोनी गेला. वस्ती करा वस्ती आला प्रातकाळी उठोनी गेला, प्रातकाळी उठोनी गेला, प्रातकाळी उठोनी गेला. वस्ती करा वस्ती प्रातःकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या. 1 तारखेला आला आणि 31 तारखेच्या प्रातःकाळी नाही, 2 तारखेच्या प्रातःकाळी निघून गेला. तैसी असावी संसारी. संसारामध्ये तशा रीतीनं अनासक्त बुद्धीनं माणसांनी असलं पाहिजे. तेव्हा काय होतील? उदासू ऐसिया परी बैसला बैसविला आहे. या देहावर भक्ता ऐसे जाणा जे देही. कशा रीतीनं औदासीन्य आपल्या देहाविषयी असावं? बिढारी जैसा बैसविला आहे. आपल्या सामानाला, साहित्याला राखड म्हणून जर एखाद्याला ठेवावं, अगदी त्याप्रमाणे आपण राहावं. त्या वाघताई आहेत आणि त्यांनी सद्गुरू वैकुंठवासी बंशीबाबांच्या मुखातून ज्ञानेश्वरीचं चिंतन ऐकलेलं आहे. लक्षात आलं? हे आमचं भाग्य आहे की ज्यांनी स्वतः बंशीबाबांकडून ज्ञानेश्वरी ऐकलेली आहे ते मनाच्या मोठेपणानं आमच्यासारख्या लहानांसमोर सुद्धा श्रोता म्हणून काय आहेत? उपस्थित आहेत. बाबांकडून त्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली. ज्ञानेश्वरी ऐकलेली बरीच मंडळी इथं माझ्या समोरही कदाचित असतील. आणि खरं ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार जो झाला तो त्याच्यात मोठा वाटा, सगळ्या संप्रदायामध्ये मोठा वाटा कोणाचा आहे? सद्गुरू बंशीबाबांचाच आहे. सार्वजनिक म्हणजे सामुदायिक असलेली पारायणं असतील किंवा या श्राद्धादी प्रसंगी लोक उगीच सांसारिक चर्चा करत राहतात, वेळ व्यर्थ दवडतात, म्हणून कीर्तन प्रवचन इत्यादी आरंभ सुद्धा त्यांनीच केली असं अनेकांकडून ऐकण्यात आलेलं आहे. असो, म्हणून विषय हे आघवी सर्वथा मनवणी सांडावी. म्हणून हे आघवे विषय मनातून पूर्णपणे काय करावे? टाकून द्यावेत. कारण आपण बघून आलो, बाह्यतः आपण विषयांचा पूर्णपणे त्याग केला आणि मनामध्ये थोडं बहुत स्मरण असलं तरी देखील आपला संपूर्ण काय होऊ शकतो? नाश होऊ शकतो. म्हणून मनवणी सर्वथा मनवणी सांडावे. मनातून हे विषय काय करावेत? पूर्णपणे टाकून द्यावेत. मग राग द्वेष स्वभावे नाशतील. मग त्या विषयांविषयीचे राग म्हणजे प्रीती आणि द्वेष हे आपोआप सहजच स्वभावतः काय होतील? नष्ट होतील. कारण विषय बाधक नाहीत, तर विषयांचा संग आणि विषयांचं चिंतन, विषयांविषयी अनुकूल बुद्धी, विषयांविषयी सुखबुद्धी हे आम्हाला सुखकारक होतील असं वाटणं हे दुःखाला कारण आहे. विषय प्रत्यक्ष दुःखाला कारण नाहीत, विषयाची आसक्ती दुःखाला कारण आहे. म्हणून मनातूनच या विषयांना काय करावं? त्यागावं. मनातून त्यागावं म्हणजे काय करावं? हे विषय कसे आहेत हे जाणून घ्यावं, विषयांचं स्वरूप जाणून घ्यावं, त्या विषयांचं अंतरंग जाणून घ्यावं. शास्त्र आणि संत आपल्याला वारंवार हे विषय दुःखरूप आहेत हे ओरडून सांगतात. त्या वचनांवर विश्वास ठेवावा आणि आत्तापर्यंत आपला देखील अनुभवपणाला लावावा
आणि इतके विषय आपण आतापर्यंत उपभोगले तरी देखील परमशांती जिच्या शोधात आपण आहोत तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाही आहोत. हा आपला अनुभव असल्यामुळं आता आपण त्या विषयांना मनातून काय करावं, पूर्णपणे टाकून द्यावं. आणि ज्या वेळेस सर्व विषय मनातून पूर्णपणे आपण टाकून देऊ त्याच वेळेस काय होईल, आपल्याला अंतःकरणातील त्या विषयांविषयीचे रागद्वेष काय होतील, नष्ट होतील. आणि त्या विषयांविषयी असलेले रागद्वेष जर नष्ट झाले, आपण अंतःकरणातून त्या सर्व विषयांचा त्याग केला आणि त्याचा परिणाम म्हणून त्या विषयांविषयी असलेली प्रीती आणि द्वेष हे दोन्ही नष्ट झाले, आणि त्यानंतर मग जर आपल्याला विषय सेवन करण्याची वेळ आली तर ते विषय आपल्याला अजिबात बाधक नाहीत. पार्था आणि कही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. गोष्ट अशी आहे की ते रागद्वेष जर नष्ट झाले तर ज्ञानोबराय म्हणतात ब्रह्मीचे स्वराज्य आले. तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची. आपुले सुख आपणची भोगी. हे कधी, ज्या वेळेस रागद्वेष नष्ट होतील. रागद्वेष कधी नष्ट होतील, मनातून विषयांचा पूर्णपणे त्याग केल्यानंतर रागद्वेष नष्ट होतील. आणि रागद्वेष नष्ट झाल्यानंतर ब्रह्मीचं स्वराज्य प्राप्त होईल. परब्रह्म स्वरूपाशी एक रूपतेला आपण पोहोचू आणि मग तो साधक आपलंच सुख आपणच भोगतो. सुखरूपतेला काय होऊन जातो, सर्व सुखल्यालो सर्वालंकार आनंदी निर्भर डुल्लत सो, या स्थितीला काय होतो, पोचतो. दुःख ते कैचे नये स्वप्नासी. दुःख काय आहे हे आम्हाला स्वप्नात सुद्धा ठाऊक नाही. या स्थितीला तो येतो कधी, रागद्वेष जरी निमाले. रागद्वेष नष्ट होतील तर भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आणखी एक गोष्ट ऐक म्हटली. पार्था आणि काही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. पार्था आणि काही एक, आणखी एक गोष्ट ऐक. जरी रागद्वेष निमाले, जर हे रागद्वेष नष्ट झाले तरी इंद्रियाविषयी रमता बाधक नाही. तर इंद्रिय विषयांच्या ठिकाणी रममाण झाली तरी सुद्धा बाधा होत नाही. ते विषय बाधा करू शकत नाहीत. इंद्रिये आपापल्या विषयांमध्ये जरी रममाण झाली, पण त्या अगोदर जर रागद्वेष त्या विषयांसंबंधीचे नष्ट झाले असतील तर ते विषय कोणत्याही प्रकारची बाधा करू शकत नाहीत. लक्षात आलं का? साप जो आहे त्याचा विषारी दात काढून टाकला की जो साप भयदायक आहे, भीतीला कारण आहे, तोच साप आता त्या गारुड्याच्या पोट भरण्याचं साधन होतो. कधी कधी दात काढून टाकल्यानंतर, विषारी दात, त्याचे दात पाडल्यानंतर. तसं या विषयांचे दात काय आहेत? विषारी दात रागद्वेष, म्हणजे त्याच्याविषयीची आसक्ती आणि त्याच्याविषयीचा द्वेष. हे दोन विषारी दात जर पाडून टाकले तर मग ते विषय बाधक तर होतच नाहीत, उलट आपल्या जीवन धारणेला काय ठरतात, ते कारण ठरतात. आपल्या शरीर पोषणासाठी आपल्याला ते विषय काय ठरतात, उपयोगी ठरतात. देह सांभाळण्याकरिता त्या विषयांचा काय होतो, उपयोग होतो. पण कधी राग द्वेष रहित होऊन मग इंद्रियांनी त्यांच्या विषयात रममाण झालं तर मग ते बाधा करत नाहीत. पार्था आणि काही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. हा जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे, याच्या सर्व ज्या क्रिया आहेत, विषय सेवन वगैरे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या संकल्प रहित आहेत, अहंकार रहित आहेत, रागद्वेष रहित आहेत. त्यामुळं तो या कर्मबंधनानं बांधल्या जात नाही. सगळे कर्म करत असताना सुद्धा तो कर्मबंधनानं याकरिता बांधल्या जात नाही की तो ते सगळे कर्म अहंकार रहित होऊन करतो, रागद्वेष रहित होऊन करतो. आपल्याप्रमाणेच सर्व विषयांमध्ये विचरण करताना जरी तो दिसत असला तरी ते विषय त्याला बाधक ठरत नाहीत, कारण त्याच्या ठिकाणी त्या विषयांविषयी आसक्तीही नाही आणि त्या विषयांविषयी त्याच्या अंतःकरणात काय नाही, द्वेष सुद्धा नाही. केवळ उदरनिर्वाहार्थ ही जीवनधारणा व्हावी म्हणून सेवन केलेले विषय कधीही बाधक होत नाही. तो महात्मा, तो स्थितप्रज्ञ पुरुष
अंतःकरणातून त्या सर्व विषयांचा पूर्णपणे त्याग करतो, त्याचा परिणाम तो रागद्वेष रहित होतो. आणि रागद्वेष रहित होऊन ज्यावेळेस तो विहित भोग भोगतो त्यावेळेस ते विषय त्याला बाधा करत नाहीत. पार्थानिकही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. हे कसं? जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करी जगाती स्पर्शतू तरी संगदोषे काय लिंपतू तेथीचेनी. उदाहरण दिलेलं आहे. जैसा आकाशगतू सूर्य, ज्याप्रमाणे आकाशस्थ आकाशामध्ये असलेला जो सूर्य आहे, रश्मी करी जगाते स्पर्शतू. रश्मी म्हणजे किरण, कर म्हणजे हात, त्याच्या सहस्र किरणरूपी हातांनी जगाते स्पर्शतू, जगाला काय करतो? स्पर्श करतो. कोण स्पर्श करतो? सूर्य. कुठं असलेला? आकाशस्थ आकाशगतू सूर्य, आकाशामध्ये असलेला सूर्य त्याच्या किरणरूपी हातांनी या सगळ्या जगाला काय करतो? स्पर्श करतो. जगातील सर्व वस्तूंना स्पर्श करतो. तरी तेथेचे निसंग दोषे लिंपतो काय? पण त्यांच्या संसर्ग दोषाने तो काय लिप्त होतो का? तो दोष त्याला लागतो का? आता जगामध्ये काही शुभ गोष्टी आहेत, काही अशुभ आहेत, काही सात्विक आहेत, राजस आहेत, तामस आहेत, बऱ्या वाईट सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्या गोष्टींना स्पर्श होतो. कोणाचा? सूर्याचा. कशाच्या द्वारे? हातांच्या द्वारे. कोणते हात? किरणरूपी हात. आकाशस्थ असलेल्या सूर्याच्या किरणरूपी हातांनी जगातील सर्व वस्तूंना स्पर्श केला जातो. पण त्या स्पर्श कर तेथीचे निसंग दोषे लिंपतू काय? सकळा शोषी रवी रसा सकळा शोषी गुणदोषी न लिंपे. जगाच्या गुणदोषाने तो लिप्त होत नाही. कोण? सूर्य. तुकाराम महाराज सुद्धा आपली स्थिती जीवनमुक्ती उत्तर काळानंतरची ह्या सूर्याप्रमाणेच आहे आणि या सूर्याप्रमाणे मी या जगतामध्ये क्रीडा करतो असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करे, तुका लोकी क्रीडा करे, तुका लोकी क्रीडा करे. सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करे, तुका लोकी क्रीडा करे, तुका लोकी क्रीडा करे. त्या सूर्याप्रमाणे जो सूर्य या जगातील सर्व वस्तूंना आपल्या किरणरूपी हातांनी स्पर्श करतो, पण त्या गुणदोषांनी बाधा, ते गुणदोषांची बाधा संगदोष त्याला लागत नाही. जैसा सूर्याकाशगतू रश्मी करी जगाती स्पर्शतू तरी संगदोषे काय लिंपतू तेथीचेनी. हे उदाहरण दिलं. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होणी असे. तैसा, तैसा म्हणजे त्याप्रमाणे. त्याप्रमाणे म्हणजे आता उदाहरण सांगितलं सूर्याचं. त्या सूर्याप्रमाणे संगदोषानं तो लिप्त ज्याप्रमाणे होत नाही तो त्या सूर्याप्रमाणे. तैसा इंद्रियार्थी उदासीन, त्याप्रमाणे इंद्रियांच्या अर्थाविषयी उदासीन. इंद्रिय म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियांचे अर्थ म्हणजे विषय. अर्थ शब्दाचा इथं अर्थ आहे विषय. अर्थ शब्दाचे बरेच अर्थ आहेत. अर्थ शब्दाचा हाही अर्थ आहे, पण इंद्रिय शब्दाला जोडून अर्थ आला की अर्थ शब्दाचा अर्थ होतो विषय.
इंद्रियार्थी उदासीन, इंद्रियांच्या विषयाविषयी तो काय आहे? उदासीन आहे, म्हणजे अनासक्त आहे, आसक्ती रहित आहे. त्या विषयांविषयी त्याला आसक्ती राहिलेली नाही. कशी? तैसा, त्या सूर्याप्रमाणे. तैसा इंद्रियार्थी उदासीन, इंद्रियांच्या विषयांविषयी जो अनासक्त आहे. पुन्हा आत्मरसेची निर्भिन्न, आत्मस्वरूपाशी निर्भिन्न तादात्म्य पावलेला आहे, एकत्वाला पोहोचलेला आहे. भिन्न म्हणजे भिन्न, निर्भिन्न म्हणजे भिन्न नसलेला, अभिन्न वेगळा नसलेला, त्या रसेची निर्भिन्न, त्या आत्मरसाशी तो काय झालेला आहे? एकरूप होऊन गेलेला आहे. आणि जो काम क्रोध विहीन होण्याचे, जो काम क्रोधाने रहित झालेला आहे, तो त्या सूर्याप्रमाणे इंद्रियांच्या विषयांविषयी अनासक्त आहे आणि आत्मरसाने परिपूर्ण काय झालेला आहे? भरलेला आहे. उदासीन, तैसा इंद्रियार्थी उदासीन म्हणजे रागद्वेषरहित. उदास म्हणजे त्याच्याविषयी प्रीती नाही आणि त्याच्याविषयी द्वेषही नाही, अशी मध्यस्थिती, त्याला काय म्हणत असतो आपण? उदास. औदासीन्य म्हणजे त्याच्याविषयी आसक्तीही नसणं, आपलेपणाही नसणं आणि परकेपणाही नसणं. अगदी त्याप्रमाणे तो इंद्रियांच्या विषयांविषयी झालेला आहे. जो इंद्रियार्थी उदासीन अलिप्त झालेला आहे, अनासक्त झालेला आहे. हे पहा, शरीर धारणेपुरतं विषय सेवन हे तर कर्मप्राप्तच आहे. म्हणून जे काही विहित विषय आहेत त्या विषयांचा उपभोग तो घेतो, पण त्याविषयी तो अनासक्त राहतो. अनासक्त बुद्धीनं त्या विषयांमध्ये त्याचं विचरण चाललेलं असतं. तैसा इंद्रियार्थी उदासीन, जसा सूर्य, आकाशस्थ सूर्य किरणरूपी हातांनी जगाला स्पर्श करतो पण त्या संगदोषाने तो लिप्त होत नाही, त्याप्रमाणे हा महात्मा इंद्रियांचे जे विषय आहेत त्याविषयी औदासीन्य भाव त्याच्या ठिकाणी असतो, अनासक्ती असते आणि आत्मस्वरूपाशी तादात्म्याला तो पावलेला असतो आणि कामक्रोध विहीन होऊन गेलेला असतो. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कामक्रोध राहिलेले नसतात. हे पहा 13व्या अध्यायामध्ये असक्तिरण विश्वंग पुत्रदार गृहादिषु हे जे ज्ञानी लक्षणं सांगितलेले आहेत तिथं म्हटलेलं आहे ज्ञानोबारायांनी, सावली सरिसी जसे परी असे हे निजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलोप्य नाही. आपली सावली आपल्या सोबतच असते असं आहे का? आपण अगोदर जातो सावली नंतर येते? मग नाही. आदरणीय सुनील गिरीजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. असं आहे, जसं सुनील गिरीजी महाराज आले म्हणजे त्यांचे सेवकही आलेलेच आहेत ना. सावली सरिसीच असे भजन करत, भजन. ओम नमो सद्गुरु जय जय ज्ञान माया. 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 ज्ञानो पाराया जय जय ज्ञानो पाराया. जय जय ज्ञानो पाराया. ज्ञानो पाराया जय जय ज्ञानो पाराया. ज्ञानो पाराया जय जय ज्ञानो पाराया. ओम नमो सद्गुरु जय जय ज्ञानो पाराया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेची निर्भिन्न, जो कामक्रोध विहीन
होऊन असे विषयाच्या ठिकाणी अनासक्त आत्मस्वरूपाशी एकरूपतेला पावलेला म्हणजे आत्मरसानं परिपूर्ण तो कामक्रोध रहित झालेला असतो. त्याच्या अंतःकरणातील कामक्रोध हे पूर्णपणे नष्ट झालेले असतात. देहामध्ये असताना कर्म करताना तो जरी दिसत असला तरी संबंधेवीन जैसी अभ्रे असती आकाशी देही कर्मे तैसी जयासी गा. देहाच्या ठिकाणी घडणारी कर्म अगदी त्याप्रमाणे असतात. तो सर्व विषयांपासून काय असतो अलिप्त झालेला असतो. कोणत्याही प्रकारचं लोलुपता त्याच्या ठिकाणी राहिलेली नसते. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणारा तो असतो. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. त्याच्या असतं आणि आपल्याला असो द्यावे असं सांगितलेलं आहे. कळलं फरक तर बरं होईल. तो देवानं ठेवलेल्या परिस्थितीत जशी असेल तसं राहतो आणि ते राहत असताना त्याचं चित्त समाधानानं परिपूर्ण असतं. आपल्याला मात्र आपली स्थिती तशी नाही, पण आपण अभ्यास करायचा. ठेविले आनंदे तैसेची राहावे, नाही तर काय करावे. मग काय सांगण्याची गरज होती का? राहावंच लागतंय, राहावंच लागतंय खरं आहे, पण चित्ती असो द्यावे समाधानाने राहावं. समाधानाने राहणं आपल्या हातात आहे. राहावं लागतं, त्याच्यात काही बदल करता येणार नाही. ते ईश्वर सत्ता आहे, ईश्वरी सत्ता आहे. पण समाधानाने राहता येऊ शकतं म्हणून आज्ञा केलेली आहे. मी त्या दिवशी बोललो होतो, जी गोष्ट शक्यच नाही, अशक्य आहे, त्या गोष्टीची आज्ञा शास्त्रकार आणि संत आपल्याला कधीच करणार नाहीत. आपण आहे त्या परिस्थितीत समाधानानं राहू शकतो म्हणून ते म्हटले चित्ती असो द्यावे समाधान. पण आता आपण असू देत नाही, काय करावं. नसलेलं असमाधानी आपण काय करतो होऊन जात असतो. तो महात्मा मात्र आहे त्या परिस्थितीमध्ये विहित विषय उपभोगत असताना सुद्धा ते विषय त्याला बाधा करत नाहीत. कारण तो इंद्रियार्थी म्हणजे इंद्रियांच्या विषयांविषयी उदासीन आहे, आत्मरसाने परिपूर्ण आहे. सुखाकरिता त्याला इंद्रियांच्या द्वारे विषय सेवन करण्याची आवश्यकता नाही. विषय सेवन करतो केवळ जीवन धारणेपुरता, देह निर्वाहापुरता, सुखाकरता नव्हे. आपल्यात आणि त्याच्यात हाच फरक आहे. आपणही विषय सेवन करताना दिसतो आणि महात्माही विषय सेवन करताना दिसतात महात्मे लोक. पण ते महात्मे केवळ जीवन धारण करावं, जीवन धारण व्हावं, देहनिर्वाह व्हावा म्हणून विहित विषयांचं माफक प्रमाणात सेवन करताना दिसतात. आणि आपण मात्र सुखबुद्धीनं त्याच्यामध्ये सुख शोधतो. त्याला सुख शोधण्याची गरज नाही, कारण आत्मरसेची निर्भिन्न, तो आत्मरसाने काय आहे परिपूर्ण आहे. स्वरूपाचं त्याला भान आहे, स्वरूपाचं त्याला ज्ञान आहे. तो आत्मस्वरूपाहून स्वतःला वेगळा मानत नाही, एकरूप झालेला आहे. आत्मानंदामध्ये तो बुडून गेलेला आहे, निमग्न झालेला आहे. म्हणून त्याला आता आनंदाकरता किंवा सुखाकरता विषय सेवन करण्याची गरज नाही. मी पुन्हा पुन्हा बोलतोय, केवळ जीवन धारणेपुरतं तो विषयांचं काय करतो सेवन करतो, तेही औदासीन्य भावनेनं. आता आपल्याला अनेक ठिकाणी जाण्याचे प्रसंग येतात. बऱ्याच वेळेस आपण प्रेमाने अनेक लोकांकडे जात असतो आणि काही ठिकाणी जावं लागतं म्हणून जात असतो. हा फरक कळाला का? आनंदाने जाणं आणि आता पर्याय नाही गेल्याशिवाय म्हणून जाणं. लक्षात आलं का? एवढं कळालं तरी खूप झालं. तो महात्मा आणि आपण विषय सेवन करतो, आपण आनंदाचा शोध घेतो त्या विषयांमध्ये, आणि तो मात्र केवळ हे जीवन आता टिकणार नाही जेवल्याशिवाय, तर जीवन धारणा होणार नाही, पाणी पिल्याशिवाय तर जमणार नाही, म्हणून तो विषय सेवन करत असतो. एवढाच फरक आहे. एवढाच म्हणजे हा मोठा फरक आहे. लक्षात आलं का? हा फरक, हे अंतर हे तोडायचंय. पण हे तोडण्याकरिता अनंत जन्म काय करावी लागेल आपल्याला? साधना करावी लागेल. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो कामक्रोध विहीन होऊन असे कामक्रोध रहित तो होत असतो. कारण काम क्रोध हे आत्म्याचे धर्म नाहीत, मनाचे धर्म आहेत आणि आगंतुक आहेत. लक्षात आलं का? जसं हे जग अध्यस्त आहे, विषयही त्याप्रमाणे अध्यस्तच आहेत.
पण ते अध्यस्त आहे हे जाणलं, अधिष्ठान रूप दृष्टी झाली, तर मग ते बाधा करू शकत नाही. आता जे मृगजळ आहे आपल्यालाही दिसतं, आणि ते मृगजळ हरणांनाही दिसतं, पण आपण ते मृगजळ दिसत असूनही हे इथं पाणी नाही अशी आपली ठाम काय आहे, समजूत आहे. आणि हरणांना ते दिसतं आणि ते खरं मानतात, म्हणून मृग जल दिसे सात पण ऐसे कोटियाची दिसे पुरभोटी कोटियाची दिसे मृगजळ दिसे साचपणायसी खोटियाची पिसे ऊर फोडी. ते ऊर फुटून मरतं कोण, हरिण. कारण तिथपर्यंत पोहोचतच नाही. तिथं गेलं की ते आणखी 1 किलोमीटर पुढं दिसतं. मृग वाढवी हाव. रोहिणी नक्षत्रामध्ये त्या उखर भूमीशी सूर्यकिरणांचा संबंध आल्यामुळं पाण्याप्रमाणे जे आपल्याला दिसतं ते खरं मानून तो मृग धावतो, आणि धावूनच त्याचा काय होतो, अंत होतो. मला सांगायचं, आपल्यालाही दिसतं पण आपण खरं मानत नाहीत. खरं जर मानलं तर मग ज्ञानोबाराय म्हणतात, मग सगळ्यात जास्त बागायत भाग बीड जिल्ह्यात झाला असता. काय मृगजळाची तळी दुरुणी दिठी न्याहाळी, का तेने साळी केळी लावीजे. काय साळी केळीच्या बागा लावता नसत्या आल्या का? कारण सगळ्यात जास्त मृगजळ कुठं दिसतं, म्हणजे प्रांताचं नाव नाही, पण आता आम्ही राहिलो तिकडं म्हणून सांगतोय. 7-8 वर्ष उखर भूमी, ज्याला काय म्हणतो बर्डी रान तिथं दिसतं. मग सगळ्यात जास्त मोठे बागायतदार तर तेच झाले. असं किती मोठा तलाव असतो तो, पण त्याचा काय उपयोग आहे का? अगदी त्याचप्रमाणे महात्मा विषय सेवन करताना जरी दिसत असला तरी तो काम क्रोध रहित होऊन, प्रीती द्वेष म्हणजे राग द्वेष रहित होऊन त्या विषयांचं काय करतो, सेवन करतो. त्याला आनंद करता विषय सेवन करण्याची गरजच नाही, कारण आत्मरसेची निर्भिन्न म्हणजे अभिन्न आत्मरसामध्ये डुंबून गेलेला आहे. आपल्या आनंद स्वरूप असलेल्या आनंद स्वरूप जे आपला आत्मा आहे त्याच्यामध्ये तो काय झालेला आहे, निमग्न झालेला आहे. तिथून बाहेर येणं तो जाणत नाही. काम क्रोध विहीन होऊन काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. आपली होईल सर्व आनंदाची सृष्टी, पण काम क्रोध लोभ ठाईचे निमाले तर. लक्षात आलं का? आता संत महात्मे ज्ञानी पुरुष बोधसंपन्न महात्मा स्थितप्रज्ञ लोक याच सृष्टीत राहतात, आणि आपणही याच सृष्टीत राहतो. पण अवघी आनंदाची सृष्टी झाली त्यांच्याकरिता, आणि आपल्याला तर सृष्टीत आनंदच नाही. सगळं दुःख, सर्वम दुःखम दुःखम, सगळं काय आहे, दुःख स्वरूपच वाटतंय आपल्याला. त्यांना ही सृष्टी आनंदमय का वाटते? कारण काम क्रोध लोभ निमाले ठाईची, जो स्वसुखाच्या आड येतो तो अंतराय स्वसुखेशी करीतो, असे सुरुवात जी केली होती आपण. तो काम, ती अभिलाषा प्रौढ होतो, म्हणजे अत्यंत प्रौढ झालेली अभिलाषा, कामना, विषय इच्छा ही स्वसुखाला अंतराय करते. आणि त्यांचे कामक्रोध निघून गेलेले असल्यामुळं स्वसुखामध्ये ते काय झाले असतात, पूर्णपणे निमग्न झालेले असतात. आत्मरसेची निर्भिन्न जो कामक्रोध विहीन होऊन असे, तरी विषयातुही काही आपण पेवाचुनी नाही, मग विषय कवण काही बाधितील कवणा. आत्ता मी एक वाक्य बोलून गेलो होतो. हे जग ज्याप्रमाणे अध्यस्त आहे, विषय हे जगदंतपातीच आहेत, म्हणजे जगताच्या अंतर्गतच आहेत, जगताच्या आतच आहेत. हे विषय, जग हे विषय रूपच आहे. मग जग अध्यस्त असेल तर विषयही काय आहेत, अध्यस्त आहेत. आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठाना वाचून राहू शकत. थोडं जरा जड होईल झालं तर, असं होय ना का जड, काय अडचण नाही. आता अधिष्ठान म्हणजे काय बाबा, ना अध्यस्त म्हणजे काय, हे काय भानगड आली इतक्या दिवस तर बरं चाललं होतं म्हणाल तुम्ही, हे काय नवीन काय आणलंय. अधिष्ठान शब्दाचा सरळ अर्थ शास्त्रीय व्याख्या नाही सांगत बसणार. ज्यावर पदार्थ भासतो त्याला म्हणतात अधिष्ठान.
आणि जो पदार्थ भासतो त्याला म्हणतात अध्यस्त, आणि ही पदार्थ भासण्याची क्रिया त्याला म्हणतात आध्यास म्हणजे भ्रम. अधिष्ठान म्हणजे ज्याच्यावर पदार्थ भासतो. हे पहा, संध्याकाळची वेळ होती, अजून पूर्ण अंधार झालेला नव्हता, पूर्ण उजेडही नव्हता, शेतातून माणूस घरी चालला होता, दिवस मावळलेला असल्यामुळं रस्त्यानं जात असताना त्याच्या अगोदर एक गेलेला माणूस, त्याच्याकडून दोरी पडली होती. हा माणूस आला, त्याला ती दोरी दिसली, पण ही दोरी आहे हे कळालं नाही, आणि त्याच्यावर त्याला सर्पाचा काय झाला, भ्रम झाला. आपल्याला प्रत्येकाला झालेला असेल, आणि असं होणं काही अडचणीचं नाही. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा सांगत असतात, दोरीवर सर्पाचा भ्रम झाला काही अडचण नाही, पण सर्पावर दोरीचं होऊ नये, जगायचं कारणच नाही. लक्षात, म्हणजे दोरीवर सर्पाचा भ्रम होत असतो. कधी? दोरी ही दोरी आहे हे न कळाल्यामुळं, म्हणजे दोरीच्या अज्ञानामुळं. दोरीचं ज्ञान म्हणजे काय? ही दोरी आहे हे दोरीचं ज्ञान, हे माईक आहे हे माईकचं ज्ञान, ही दोरी आहे हे दोरीचं ज्ञान, पण त्याला ती दोरी दोरी रूपानं न कळाल्यामुळं त्याला वाटतं इथं काय आहे, साप. घाबरतो, पळतो, घाम येतो, छातीत धडधड होते, आपटून पडतो, गुडघे फुटतात. मग कोणीतरी येतं तिकडून, मोटरसायकलवाला. आता अंधार पडत आलेला असल्यामुळे त्यानं लाईटही लावलेला असतो, काही काही नवीन गाड्यांचे चालूच असतात दिवस रात्र. लक्षात आलं? आणि मग त्या उजेडात तो पाहतो, मग तो म्हणतो अरे ही तर काय होती, दोरीच होती, मी उगीच घाबरलो. लक्षात आलं का? उगीच धडधड वाढली, आणि मग तो शांत होतो. आता त्याला काय झालं, दोरीचं ज्ञान झालं. आता साप आहे का तिथं? नाही. बरं, तो येण्याच्या पूर्वी दोरी पडली होती एका माणसाकडून, हा मागच होता, त्यावेळेस तिथं साप होता का? नाही. म्हणजे आधी साप नव्हता, आता उजेड करून पाहिला, आता दोरीच आहे, साप नाही. बरं, त्याला भासत होता त्यावेळेस साप होता का? मग कसा भासला? अज्ञानामुळं, दोरीच्या. अगदी त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनी सांगितलं, दोरीला त्यांनी रज्जू शब्द वापरले संस्कृत मधला. रज्जू सर्पाकार, रज्जू सर्पाकार भासी जगदंबर, रज्जू सर्पाकार भासी जगदंबर. दोरीच आहे, साप नाही. त्रैकालिक अत्यंत अभाव आहे तिथं, म्हणजे भूतकाळात, म्हणजे साप त्याला भासला त्याच्या अगोदर तिथं साप नव्हता, नंतर उजेड करून पाहिला भविष्यात तिथं साप नव्हता, आणि ज्यावेळेस भासत होता त्या वर्तमानात त्यावेळेस सुद्धा तिथं साप नव्हता. म्हणजे तीनही काळामध्ये त्या सापाचा अत्यंत अभाव, म्हणजे साप नव्हताच पण भासला. कशामुळं? दोरी आहे हे न कळाल्यामुळं. हे झालं उदाहरण. तुकाराम महाराज म्हणतात रज्जू सर्पाकार, रज्जूवर दोरीवर ज्याप्रमाणे सर्प भासावा, भासिले जगदंबर, त्याप्रमाणे जननो हे अवघा जनार्दन. सगळा परमात्माच परमात्मा आहे, पण आपल्याला हा परमात्मा आहे याचं ज्ञान नसल्यामुळं जगताचा झालाय भ्रम, म्हणजे भ्रमात भासलेलं आहे जगत. आता हे पद्धती आहेत, या जगताच्या संगती लावण्याच्या काय आहेत, पद्धती आहेत. वेदांताचा सगळ्यात प्रमुख जो सिद्धांत आहे तो अजातवाद आहे. म्हणजे नाही, जात म्हणजे जन्मलं. हे जग जन्मालाच आलं नाही, प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना, नाथ महाराज म्हणतात. ह्या ओवीत सगळा अजातवाद सांगितलेला आहे. पण आता हे एवढं कठीण बोलत नसतो आम्ही कधी, पाठ असला तर बोलतो. आता हे थोडा मध्य गाठायचा आहे, कीर्तनात तर हे बोलताच येत नाही, पाठात बोलतो. आता याच्यात काही बोलतो आणि काही नाही बोलत. लक्षात आलं का? अजातवाद म्हणजे जग झालंच नाही. पण या सिद्धांतावर आरूढ असलेला विरळा ऐसा कोणी, एखादा कोणीतरी, कवणू एखादा कोणीतरी त्याला हे लगेच पटतं की आहे ते सगळं परब्रह्मच आहे, जग नाहीच आहे. अन्वय रीतीनं हा उखिते आघवा मीच, सारोणी जग परवते. ह्या जगाला बाजूला करून, म्हणजे अध्यस्त पदार्थाची निवृत्ती करून मग अधिष्ठान रूपी दृष्टी करायची असं नव्हे, तर हे संपूर्ण मीच आहे. अन्वय रीतीने सांगितलं तिथं. ज्ञानेश्वरीत दोन्ही पद्धती आहेत, व्यतिरेकानंही सांगितलेलं आहे आणि अन्वय रीतीनेही सांगितलेलं. पण अजातवादाचा सिद्धांत बुद्धीवर आरूढ होईल असा जगात एखादा कोणीतरी. मग एखाद्याला सांगितलं हे जग झालंच नाही, आहे सगळं परब्रह्मच आहे, हा आम्हाला दिसतोय, मग म्हटले भासी गेले. हे भासलेलं आहे, जसं दोरीवर सर्प भासावा.
काहीला तेही पटणार नाही. ते म्हणाल भासलेला पदार्थ वेगळा असतो, हे जग तर आम्हाला खरं दिसतंय. लक्षात आलं का? तो रज्जूवरचा साप, तो काय चावतो का? माणूस मरतो का? लक्षात आलं का? तो खोटा आहे. पण हे जग त्याप्रमाणे खोटं नाही ना, खरं दिसतंय आम्हाला. मग त्याला सांगावं लागतं. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले जे जे देखाने सकळ ज्ञानोबरायांचा अभंग आहे. जे जे देखणे सकळ, जे जे आपल्या दृष्टीला पडतं म्हणजे इंद्रियांच्या द्वारे अनुभवाला येतं, ते हे स्वप्नीचे मृगजळ. मृगजळ म्हटलंय, मृगजळ खोटच असतं. आणि पुन्हा स्वप्नीचे मृगजळ म्हणजे खोट्यात खोट. कोणतं? जे जे देखणे सकळ, जे जे आपल्या दृष्टीला पडतं ते खोट्यात खोटं आहे आणि ते खऱ्यात खरं वाटतंय आपल्याला. लक्षात. ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखुमादेवीवर विठ्ठलाची किंवा रखुमादेवी वराचे स्वप्नीचे मृगजळ असो. व्यतिरेकानं सांगत असताना अध्यास सांगतात. मला सांगायचं होतं, जसा जग हा अध्यस्त पदार्थ आहे, तसे जगदंतपाती विषय हेही अध्यस्तच आहेत. आणि जो अध्यस्त पदार्थ असतो त्याला अधिष्ठाना वाचून गती नसतेच, पण तो अधिष्ठान रूप असतो. आता मला सांगा, अगोदर साप नव्हता, नंतर उजेड करून पाहिला त्यावेळेस नव्हता, ज्यावेळेस त्याला दिसत होता त्यावेळेस सुद्धा ते तिथं नव्हता. लक्षात आलं का? नाहीतर मग म्हणाला आता उजेड करून पाहिला गेला साप, कुठं गेला? बिळात गेला का कुठं डोंगराकडे गेला की गावात गेला? नाही, नव्हताच तिथं. मग कुठं गेला? भासला तर खरं, दिसला तर खरं, प्रतीतीला आला हे खरं आहे. कुठं गेला? तो अधिष्ठान रूप झाला. लक्षात आलं का? दोरीत गेला. मग काय ते दोरी जर उचकावून पाहिली तर काही सापाचे अवशेष सापडतील का त्याच्यात? नाही. तो अधिष्ठान रूप झाला. ते अधिष्ठानच अध्यस्त रूपानं भासलं होतं. अगदी जग हे तसंच आहे. तो परमात्माच त्याच्या अज्ञानामुळं जगरूपाने आपल्याला प्रतीतीला येतो. आणि जगदंतपाती असलेले विषय देखील हे जगताच्या अंतर्गतच पदार्थ असल्यामुळं तेही अध्यस्तच आहेत. आणि अध्यस्त पदार्थाला अधिष्ठाना वाचून गती नसल्यामुळं त्या महात्म्याच्या दृष्टीनं ते विषय सुद्धा अधिष्ठान रूपच आहेत. लक्षात आलं? त्या विषयांना वेगळी सत्ता नाही, म्हणून तरी विषयातही काही आपण पे वाचुनी नाही. त्या विषयामध्ये सुद्धा आपण पे वाचुनी आपल्या आत्मस्वरूपाशिवाय दुसरं काही त्याला दिसत नाही. जिथं तिथं तो पाहतो, तिथं तिथं त्याला आपलं आत्मस्वरूपच प्रतीतीला येतं. विषयामध्ये सुद्धा त्याला आपलं आत्मस्वरूपच प्रतीतीला येत असल्यामुळं मग विषय कवण काही बाधितील कवणा. मग ते विषय कसले काय आणि कोणाला बाधा करणार, कसे बाधा करणार, कोणाला बाधा करणार? कारण त्याला ते विषय आपल्या आत्मस्वरूपाहून वेगळे दिसतच नाहीत. तर मग आपणच आपल्याला कधी बाधा करतो का? नाही करत. त्यामुळं विषय कोणाला बाधा करतील आणि कशी बाधा करतील, कोणाच्या संबंधी चाललं हे त्याच्या संबंधी, ज्याची अधिष्ठान रूप दृष्टी झालेली आहे त्याला विषय हे विषय रूपाने दिसतच नाहीत. त्या दिवशी प्रमाण गेलं होतं बा. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, ज्याचा असा अनुभव आहे की विश्व हे देव रूपानं सत्य आहे. मग विश्व देव रूपानं सत्य आहे, विषय सुद्धा देव रूपानंच काय आहेत? सत्य आहेत. त्या विषयात सुद्धा त्याला आपलं आत्मस्वरूपच दिसतं. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नामवे जन धन भक्त पिता, नावड धन धन भक्त पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. आपल्याला आत्ताच्यासाठी अनुकूल अर्थ घेऊ त्याच्यातून आपण. विषय तो त्यांचा झाला नारायण.
म्हणजे आपल्या अंतःकरण वृत्तीचा विषय जसं हे जगत आहे, तसं त्या महात्म्याच्या अंतःकरण वृत्तीचा एकमेव विषय काय झालेला आहे? नारायण. हा तिथला अर्थ आहे. पण तेवढाच अर्थ नसतो संत वाङ्मयाचा. लक्षात आलं का? गीतार्थेसी विश्वभरू सूत्ररूप असता आपण पहिल्या दिवशी पाहून आलो. इथल्यासाठी काय अर्थ आहे? आता चालू प्रकरणासाठी विषय तो त्यांचा झाला नारायण, म्हणजे विषय सुद्धा त्याला नारायण रूपानं प्रतीतीला येतात. विषयांकडे पाहत असताना सुद्धा तो अधिष्ठान रूपानं, मी शब्द वेगळे वापरले, अधिष्ठान रूपानं. अधिष्ठान कोण? नारायण. म्हणजे त्या विषयामध्ये सुद्धा त्याला आपल्याहून वेगळं प्रतीतीला कोणी येत नाही. आपण पे वाचुनी नाही, तरी विषयातूही काही आपण पे वाचुनी नाही. मग विषय कवण काही बाधितील कवणा. मग ते विषय त्याला कशी काय बाधा निर्माण करतील? आपल्याला करतील, कारण आपण आपल्याला वेगळं, जगाला वेगळं, आपल्याहून देवाला वेगळं असं समजलेलं असल्यामुळं बाधा होणारच ना. लक्षात आलं का? भूतबाधा होते की नाही? होते. आता नामदेवराय ज्ञानोबारायांसह तीर्थयात्रा करत होते. त्यावेळेस त्या विहिरीत पाणी आणायला गेलेत, तर तिथं ती कथा येते की नाही, वेगवेगळ्या रूपानं सांगतात की नाही लोक. ते भूत समोर आलं, तर ते भूत दिसलंच नाही त्यांना. लक्षात आलं का? ते म्हटलं, अरे विठ्ठला, या रूपात सुद्धा तू आलेला आहे समोर. ते भूत म्हटलं, हे असा माणूस पहिल्यांदा भेटला. नाहीतर मला पाहिल्यानंतर सगळेच काय होतात? घाबरून जातात. लक्षात आलं का? ते अकराळ विकराळ त्याचं स्वरूप पाहून. पण नामदेवरायांना त्या भूतातही कोण दिसला? परमात्मा. आता मग विषय कवन काही बाधितील कवन. आता ते भूत बाधा करील का? त्या भूताची सुद्धा बुद्धी चांगली होईल. लक्षात आलं का? तो म्हणेल सगळं जग मला भूत 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 करतंय, पण याने विचाराने मला विठ्ठल म्हटलंय, आता कशी काय बाधा करील? लक्षात आलं? त्या विषयामध्ये सुद्धा या स्थितप्रज्ञ पुरुषाला आपल्या स्वरूपाहून वेगळं प्रतीतीला येत नसल्यामुळं आता मग विषय कवण काही बाधितील कवणा. ते विषय त्याला बाधा कशी काय निर्माण करतील? कसे करू शकणार नाहीत? उदाहरणं दिलेली आहेत पुढं. त्या आत्मनिष्ठ पुरुषाला विषय तेव्हा बाधा करतील जेव्हा हे असं घडेल. कसं घडेल? जरी उदके उदकी बुडीजे, का आग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलं विजे परिपूर्ण तो. जर हे असं घडेल तर तो आत्मनिष्ठ पुरुष या विषयांकडून बाधला जाईल. कसं घडेल? जरी उदके उदकी बुडीजे, जर पाणी पाण्यात बुडेल, पाण्यात सगळं बुडेल, पण पाण्यात पाणी बुडेल का? नाही बुडणार. पण ज्ञानोबा म्हणतात जर असं होईल, होणारच नाही आहे, म्हणूनच त्यांनी तो दृष्टांत दिलेला आहे. अगदी त्याप्रमाणे या महात्म्याला विषय बाधाच करू शकणार नाहीत. पण कोणी दुराग्रहानं म्हणेल कशी काय बाधा करणार नाहीत? ज्ञानोबा म्हटले असतील करतील, पण हे असं घडलं तर. लक्षात आलं का? जरी उदके उदकी बुडीजे, जेव्हा, जर म्हणजे जर किंवा जेव्हा पाणी पाण्यात बुडेल, का म्हणजे किंवा अग्नी आगी पोळीजे, अग्नी आग्नीला काय देईल? चटका देईल. विस्तवाने विस्तव भाजल्या जाईल, विस्तवाने दुसऱ्याला भाजता येईल, जाळता येईल, पोळता येईल, पण विस्तवानं विस्तवाला पोळता येईल का? जेव्हा हे असं होईल तेव्हा तो पूर्णावस्थेला पोहोचलेला, तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्ण तो, तरी तो परिपूर्ण विषय संगे आपलं विजय, तेव्हा तो पूर्णावस्थेला पूर्णबोधाला पोहोचलेला जो महात्मा आहे तो विषयाच्या संगतीनं लिप्त होईल. याचा अर्थ तो कधीही विषयानं लिप्तच होऊ शकत. हे असं घडलं तर होईल बा, पण असं घडूच शकत नाही. लक्षात आलं का? जरी उदके उदकी बुडीजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्ण तो. आगीशी आगी झगटलिया, काय पोळे धनंजया? आग्नीला अग्नी लागला तर अग्नीला अग्नी पोळील का? की शस्त्रे रूपे आपण आहे आपणाची? का शस्त्र दुसऱ्याचा घात करील, दुसऱ्याला टोचेल, पण ते शस्त्र शस्त्राचाच काय घात करील का? कधी करूच शकणार नाही. असं जेव्हा होईल तेव्हा त्या ज्ञानी पुरुषाला विषय हे काय होतील? बाधक होतील. अहो तो परिपूर्ण आहे, शब्द काय वापरला? तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्ण तो पूर्णतेला पोहोचलेला आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. असं ज्या परब्रह्माचं वर्णन केलं त्या पूर्ण बोधाला तो पोहोचलेला महात्मा असल्यामुळं त्याच्याहून त्याला
वेगळं काही प्रतीतीलाच येत नसल्यामुळं ते विषय सुद्धा त्याला आपलं आत्मस्वरूपच आहेत असा अनुभव येत असल्यामुळं ते विषय त्याला बाधा करू शकत नाहीत. पण असं घडेल तर करतील, पण घडणारच नाही म्हणजे करणारच नाहीत. जरी उदकी उदक बुडीजे का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलं विजे परिपूर्ण तो. ऐसा आपणची केवळू होणे असे निखळू, तयाची प्रज्ञा चळू निभ्रांत माणी. ऐसा केवळ निखळू आपणची होणे असे, अशा प्रकारे जो केवळ आपणच होऊन राहतो म्हणजे शुद्ध आत्मस्वरूपारूढ म्हणजे आत्मस्वरूप होऊन जातो, तयाची प्रज्ञा अचल निभ्रांत माणी. त्याची बुद्धी अचल निश्चळ स्थिर झालेली आहे. असं काय कर, निभ्रांत माणी निसंशय समज. हे अर्जुना, यात कोणत्याही प्रकारची शंका, कोणत्याही प्रकारचा संदेह, कोणत्याही प्रकारचा संशय घेऊ नको. निसंशय तू असं समज की त्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे, तो स्थित प्रज्ञा आहे. ऐसा आपणची केवळू होऊणे असे निखळू, तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत माणी. हे पहा, तो आत्मबोधाला पोहोचला, स्थिरतेला पोहोचला. याचं कारण त्याने जी स्थिर गोष्ट आहे तिला आलंबन केलं. मला काय सांगायचं, आपलं अंतकरण चंचल का होतं? कारण आपण ज्या पदार्थांचं चिंतन करतो ते चंचल असल्यामुळं, ते अस्थिर असल्यामुळं त्यांच्यासारखं हे मन होऊन जातं. मनाचा तो स्वभाव असल्यामुळं ज्याचं चिंतन करतं त्याच्यासारखं ते होतं. आपण जगताचं चिंतन करतो, जग अस्थिर आहे म्हणून आपलं मन देखील काय होऊन जातं, अस्थिर. त्यांचं मन, त्यांची प्रज्ञा, त्यांची बुद्धी, अंतकरण स्थिरतेला का पोहोचलं? कारण त्यांनी जो स्थिर असलेला परमात्मा त्याचं अहोरात्र काय केलं, चिंतन केलं. देवाशिवाय या जगामध्ये का कोणतीच गोष्ट काय नाही आहे, स्थिर नाही आहे. तुझं विण काही स्थिर राहे ऐसी नाही. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा तुझ्याशिवाय स्थिर असणारी एकही गोष्ट या जगात नाही, केवळ तूच काय आहे, स्थिर आहे. हे पहा, कठोपनिषदाच्या भाष्यामध्ये असं सांगितलेलं आहे, जी वस्तू नित्य आहे तीच सत्य आहे आणि जी सत्य आहे तीच नित्य आहे. सत्य काय आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. केव ते येर नाही, केरच आहे. लक्षात आलं का? तुझं विण काही स्थिर राहे ऐसे नाही. आणि असा स्थिर असलेला, असा सत्य असलेला, असा नित्य असलेला जो परमात्मा, त्याचं चिंतन यांनी अहोरात्र केलेलं असल्यामुळं त्यांचं मन देखील तसं होऊन गेलं. ते स्थिरतेला काय झाले, प्राप्त झालेले आहेत. तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत माणी. ऐसा आपणची केवळ होऊन असे निखळू, तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत माणी. पुढे एक श्लोक आहे, त्यावर काही भाष्य आहे, त्याचाही विचार आपल्याला करायचा आहे. थोडंसं भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी विठ्ठला, हरी विठ्ठला, हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल
हात वरती करून सर्वांनी म्हणा हरी बोल. हरी विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवशैर्विधेयात्मा प्रसाद मधिगच्छति. या श्लोकाचं चिंतन, त्यावर ज्ञानोबरायांच्या भाष्याचं चिंतन आपण केलं की जो रागद्वेषरहित होऊन आपल्या स्वाधीन असलेल्या इंद्रियांच्याद्वारे विषयांचा उपभोग घेतो असा तो आत्मसंयमी म्हणजे स्वाधीन अंतकरणाचा जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे तो चित्ताच्या प्रसन्नतेला प्राप्त होतो, म्हणजे चित्ताची प्रसन्नता त्याला प्राप्त होते. आता ही चित्त प्रसन्नता त्याला प्राप्त झाल्यानंतर पुढे त्याच्या जीवनात काय परिवर्तन होतात, त्यात काय आणखी त्याला लाभ होतो, त्याचं वर्णन या 65व्या या येणाऱ्या श्लोकात केलेलं आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठती. प्रसादे अस्य सर्व दुःखानां हानी ही उपजायते. चित्त प्रसन्न झालं, चित्त शांत झालं, चित्त स्थिर झालं की अस्य म्हणजे ह्या पुरुषाच्या, या स्थितप्रज्ञ पुरुषाच्या सर्व दुःखानां हानी ही उपजायते. सर्व दुःखांचा नाश होतो. आध्यात्मिक, अधिदैविक, आधिभौतिक या त्रिविधही दुःखांचा पूर्णपणे नाश होऊन जातो. कधी? प्रसादे, चित्त प्रसन्न झालं असताना. चित्त प्रसन्न शांत स्थिर झाला असता याच्या सर्व दुःखाचा, आध्यात्मिकादी त्रिविध दुःखांचा काय होतो? नाश होतो. म्हणून प्रसन्न चेतसः बुद्धी आशु ही पर्यवतिष्ठते. म्हणून चित्त प्रसन्न असणारा जो आहे त्याची बुद्धी परमात्म्यामध्ये आशु म्हणजे लवकर, परी अवतिष्ठते चोहू बाजूनी चांगल्या रीतीनं काय होते? स्थिर होते. त्याची बुद्धी परमात्म स्वरूपामध्ये चांगल्या रीतीनं आणि लवकर काय होते? स्थिर होते. पण कोणाची? ज्याचं चित्त प्रसन्न झालेलं आहे आणि त्याचे आध्यात्मिकादी त्रिविधही दुःख काय झालेले आहेत? नाहीशे झालेले आहेत. म्हणजे देवामध्ये, त्या भगवत स्वरूपामध्ये, परब्रह्म स्वरूपामध्ये बुद्धी स्थित होण्याकरिता म्हणजेच स्थितप्रज्ञत्व येण्याकरिता काय व्हावं लागेल? चित्त प्रसन्न असावं लागेल, त्रिविध दुःखांचा नाश झालेला असावा लागेल. चित्त प्रसन्न झालं की बुद्धी स्थिर होते आणि त्यालाच स्थितप्रज्ञत्व काय होतं? प्राप्त होतं, लवकर स्थिर होते. त्याची बुद्धी आत्मस्वरूपामध्ये, परमात्म स्वरूपामध्ये लवकर स्थिर होते. कधी? चित्त प्रसन्न झालं असताना. चित्ताची प्रसन्नता हे जे
मानवी जीवनाचं काय आहे लक्ष आहे. आपण बोलून गेलो, माणसाला जर प्रसन्नता नसेल तर सर्व सुख साधनं म्हणून त्यांना अज्ञानानं जी मानलेली आहेत ती सगळी असताना सुद्धा त्याला सुखी करू शकत नाहीत. पण अंतःकरण जर स्थिर झालं तर त्याला काय प्राप्त होतं ते याच्यामध्ये सांगितलं ज्ञानोबरायांनी, त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. त्याला दुसऱ्या कोणत्याही वस्तूवर आनंदाकरता अवलंबून राहण्याची गरजच पडत नाही. कधी? चित्त स्थिर झालं असता, चित्त प्रसन्न झालं असता. त्याचं चित्त जर प्रसन्न झालं तर त्याची बुद्धी लवकरच आत्मस्वरूपामध्ये स्थिर होऊन जाते, तिथून हलतच नाही, सतत आत्मचिंतनामध्येच निमग्न होऊन जाते. आणि मग त्याला या जगातील कोण्याही गोष्टीची गरज उरत नाही. कशा करता? आनंदा करता. तयाऊन काही निज सुखा निज सुखा तयाऊन काही निज सुखा. मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उणे काही निज सुखा. असं सांगितलंय की आत्मा हे तर आपलं स्वरूपच आहे, म्हणजे प्रत्येक जीव हा परमात्मा स्वरूपच आहे. पण मग जर स्वरूपच आहे तर त्याच्या प्राप्तीकरता साधनांची काय आवश्यकता आहे? ज्या गोष्टी आपल्याहून भिन्न असतात त्या प्राप्तीकरिता काही साधनं करावी लागतील तर हे स्वाभाविक आहे. पण जे आपलं स्वरूपच आहे त्याच्या प्राप्तीकरिता साधनांची काय आवश्यकता आहे? आणि गोष्ट बरोबर आहे. आत्मप्राप्तीकरिता साधनं नाहीत तर आत्मप्राप्ती ज्या स्थिर चित्ताने होणार आहे ते चित्त स्थिर करण्याकरिता सगळी साधनांची मालिका सांगितलेली आहे. जगात जेवढे म्हणून साधनं, आध्यात्मिक साधनं, पारमार्थिक साधनं सांगितलेली आहेत ते फक्त चित्त स्थैर्या करता सांगितलेले आहेत आणि चित्तशुद्धी करता सांगितलेले आहेत. आता योग दर्शन, वेदांताच्या बरोबरीचे सांख्य आणि योग हे दोन दर्शनं मानलेले आहेत आणि अधिक उपकृत असे दर्शन ते आहेत. वेदांताच्या अगदी जवळ जाणारे, त्यांच्यातील आणि आपल्यातील थोडा भेद बाजूला केला की ते वेदांत दर्शनच आहे. म्हणून त्या सांख्य दर्शनाला किंवा योगालाही प्रधान मानलं गेलेलं आहे. बाकीचे जी दर्शन आहेत ते वेदांत दर्शनावरून अतिशय भिन्न असल्यामुळं त्यांचं खंडन तर करायचंच आहे. पण यांच्यात आणि वेदांत दर्शनात थोडासा भेद आहे तरी यांचं खंडन करायचं. का? कारण यांनी सगळ्यांचं खंडन केलं. त्याला प्रधान मल्ल निबरहण न्याय असा न्याय आहे. ज्याने महाराष्ट्रातील सर्व पहिलवान कुस्तीमध्ये जिंकलेले आहेत, एकदा का त्याला जिंकलं मग याला खेडोपाडी सगळे पहिलवानासोबत कुस्ती खेळण्याची गरज नाही. तसं वेदांत शास्त्रकार या सांख्य योगाचं काय करतील? खंडन करतील. त्याच्यात सगळ्यांचं काय आलं? खंडन. मला काय सांगायचंय, योग आणि सांख्य हे दर्शन वेदांत शास्त्राच्या अधिक काय आहेत? जवळचे आहेत. त्या अज्ञान लक्षण सांगताना काही ओव्या आल्यात पाय, आठवल्या तर सांगा. उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. मला सांगा, उपनिषदांकडे न वचे लक्षणं कोणाचे चाललेत? अज्ञानी माणसाचे. 18 ज्ञान लक्षणं सांगितल्यानंतर जे ज्ञान नाही तेच अज्ञान आहे असं जाणून घ्या. म्हणून ज्ञानोबारायांनी त्याचं देखील बहारदार काय केलं? वर्णन केलं. ते वर्णन वाचता वाचता असं वाटतं आपलंच वर्णन चाललंय की काय. ते आचार्य आत्रे, प्रल्हाद केशवात्रे ते म्हटले होते दासबोधामध्ये समर्थांनी मूर्ख लक्षण समास म्हणून एक प्रकरण लिहिलेलं आहे. मला तर नेहमी वाटतं समर्थांनी माझंच आत्मचरित्र लिहिलंय की काय. तसं ती अज्ञानी लक्षणं वाचताना वाटतं ही बरोबर आपल्याशी जुळतात. कदाचित ही स्थितप्रज्ञेची लक्षणं जुळतील की न जुळतील मला ठाऊक नाही, पण त्या 13व्या अध्यायात अज्ञानी लक्षणं मात्र जुळतात. मला सांगायचं हे की अज्ञानी कोण हे सांगताना उपनिषदांकडे न वचे, म्हणजे उपनिषदांकडे जो जात नाही पण त्या उपनिषदांच्या बरोबरीला योगशास्त्र न रुचे म्हटलेलं आहे. म्हणजे योग दर्शन हे वेदांत दर्शनाच्या बरोबरीचं आहे. कळालं तर बरं होईल. लक्षात आलं का? त्या योग दर्शनकारांना मुख्य फळ सांगताना दुसऱ्याच सूत्रात सांगितलं योगश्चित्तवृत्ती निरोध. हा सगळा योग, हा सगळा खटाटोप, ही सगळी कठोर साधना कशा करता करायची? चित्तवृत्तीचा निरोध व्हावा, चित्तवृत्ती स्थिर व्हावी. अहो चित्तवृत्ती स्थिर झाली की झाली
थोडे आहे चित्त साह्य झाली मग परमात्मा प्राप्ती दूर नाही. तया स्वंत करण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. चित्त स्थैर्यासाठी सगळी काय आहेत साधनं आहेत. विषय काय आहेत? चित्त स्थिर झालं की मग सुखा करता दुसऱ्या कोणत्याच गोष्टीवर त्याला अवलंबून राहण्याची गरज नाही. जगातील सर्वात उच्च मानलेले भोग त्यांचा उपभोग घेणारा सुद्धा जेवढा आनंदी नसेल तेवढा हा निसंग असलेला महात्मा पण चित्त स्थैर्यामुळं आनंदी असतो. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुझी हर हर गुणाची, तुझी हर हर गुणाची आश्रमाची ओळखती द्वारे, आश्रमाची ओळखती द्वारे, आश्रमाची ओळखती द्वारे, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची. प्रमाण तिथल्या विषयाच्या स्पष्टीकरणार्थ झालं होतं पण हाही विषय स्पष्ट करण्याकरिता हेच प्रमाण आपल्याला काय आहे आवश्यक आहे. आणि हे प्रमाण आहे बरोबर. चित्ताची प्रसन्नता असेल तर मग मात्र संसार दुःख आपल्या अंतःकरणात प्रविष्टच होऊ शकत नाही. आपलं चित्त स्थिर असलं की दुःखांनी प्रवेश केलाच समजायचं. आणि चित्त स्थिर असेल तर संसार दुःखाला प्रवेश करण्याला कोणत्याच प्रकारचा वाव राहत नाही. देखी अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा देखे. पहा हे अर्जुना विचार कर. जेथ चित्ता अखंडित प्रसन्नता, जेथे ज्या ठिकाणी चित्ताला अखंड प्रसन्नता लाभलेली आहे, ज्याचं चित्त निरंतर काय आहे प्रसन्न आहे, सतत समाधानी आहे. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. ज्याचं चित्त सतत काय आहे समाधानी आहे. देखे जेथ चित्ता अखंडित प्रसन्नता आथी, म्हणजे जेथे चित्ताला निरंतर अखंड प्रसन्नता असते तेथ समजता संसार दुःखा रिगणे नाही. तेथ कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. संसार दुःखाचा प्रवेशच होत नाही. त्याला संसार दुःख अनुभवालाच येत नाही. कोणाला? ज्याचं चित्त काय आहे स्थिर आहे, ज्याच्या चित्ताला निरंतर प्रसन्नता काय झालेली आहे प्राप्त झालेली आहे, संतुष्टता प्राप्त झालेली आहे, समाधान त्याला प्राप्त झालेलं आहे. त्याच्या चित्ताला कायमची जी समाधानता चित्ताची प्रसन्नता प्राप्त झालेली आहे. गोष्ट अशी आहे प्रसादस्तु प्रसन्नता. भगवान भाष्यकारांनी प्रसाद शब्दाचा अर्थ भाष्यामध्ये करताना प्रसन्नता असं केलेलं आहे. प्रसादस्तु प्रसन्नता म्हणजे चित्ताची प्रसन्नता हा भगवंताचा प्रसाद आहे. देवानं आपल्यावर कृपा केली हे त्याच वेळेस समजायचं ज्या वेळेस आपल्या चित्ताला अखंड प्रसन्नता लाभलेली असेल तर. लक्षात आलं का? ते खडी साखरही आहे प्रसाद म्हणा, महाराजांनी दिलाय. आता असं आहे, आता काहीतरी द्यावं लागतं. आता कशी द्यावी त्याला चित्ताची प्रसन्नता? त्याचे उपाय सांगू शकतो आपण. हे खडी साखर, गुळ, आणखी काय रेवड्या, हा पुजाऱ्याने दिलेला प्रसाद आहे. पण देवाने दिलेला प्रसाद चित्ताची प्रसन्नता. देवाची कृपा झाली त्याच वेळेस म्हणायचं ज्यावेळेस आपलं चित्त अखंड काय असेल प्रसन्न असेल, दुःखाला काही कारणच नसेल. दुःखाचे प्रसंग असतील, दुःखाचे प्रसंग असतील पण अनुभूती दुःखाची नसेल. थोडी तुलना करू, सगळ्या ओव्या काय होत नसतात बाबा. आता देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता
संसार दुःखा पहा. ज्या ठिकाणी चित्ताला निरंतर प्रसन्नता लाभलेली असते तिथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. उदाहरण दिलेलं आहे कशा रीतीनं. जैसा अमृताचा निर्धरू प्रसवी जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही. जैसा जयाचा जठरू अमृताचा निर्धरू प्रसवे. ज्याप्रमाणे ज्याचं जठर एखाद्याचं जठरच अमृत प्रसवत असेल म्हणजे जसा झरा असतो किंवा झिरा म्हणा नदीमध्ये खोदलेला आणि त्याच्यातून काय येतं पाणी येत राहतं. आपण जेवढं पाणी उपसू तेवढं त्याच्यातून काय होतं येतच राहतं. एखाद्याचं जठरच जर काय प्रसवत असेल अमृत. लक्षात आलं का. प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही. तया क्षुधे तृषेचा अडदरू नाही. त्याला कोणत्याही प्रकारचा तहान भुकेचा अडसर नसतो. तहान भुकेची त्याला भीतीच नाही. ज्याचं जठर अमृत प्रसवत आहे. उदाहरण दिलंय ते. तसं असेल की नाही माहीत नाही पण जर असं असेल तर मग काही करण्याची गरजच नाही ना. सगळं कशासाठी चाललंय. रावणाच्या नाभीमध्ये काय होतं अमृत होतं म्हणतात. ते त्याचं शिर उडवलं तरी देखील तो काही मरत नव्हता. मग सांगितलं ते वर्म की तिथं मारल्याबरोबरच काय होईल त्याचं मरण ओढवेल. तसं एखाद्याचं जठरच आतूनच अमृत स्रवत असेल मग त्याला भुकेची आणि तहानीची काही काळजी असण्याचं कारण आहे का. काही कारणच नाही. त्याचं पोट नेहमी भरूनच राहील कशाने अमृताने. आणि तुम्ही म्हणाल त्याने काम केलं जिराला अमृत तर प्रसवे सांगितलंय ना सतत प्रसवतच राहील ना ते. लक्षात आलं का. म्हणजे पूर्ण भरलेलंच. काहींचं नसतं का पोट पूर्ण भरलेलंच असतं. साधारणतः 5-6 तासाने खावं पूर्ण पचल्यानंतर असा एक नियम दिसतो. पण नियमाला अपवाद असतात कारण अपवादाने नियम सिद्ध होत असतात. लक्षात आलं. काहींचं चालूच असतं आणि ते प्रवासात तर अधिक चालू असतं. ते खरं कोणी नोंद कशी घेत नाही कोणास ठाऊक. हे आपला जो रस्ता आहे ना संभाजीनगर ते अहिल्यानगर किंबहुना इथपासूनचा आपल्या फाट्यापासून नगरपर्यंत इथं जेवढी हॉटेल दोन्ही बाजूनी जगातल्या तेवढ्या रस्त्यावर कुठंच नसतील. तुम्ही निरीक्षण करा कुठंच नाही. मोजा एखाद्या वेळेस जाताना मोजा. जसं आता आम्ही हे सर्वे करतो की नाही कुठं दिंडी थांबायची तसं तुम्ही मोजा एक दिवस आणि तेवढ्या अंतराच्या रस्त्यावर तेवढे हॉटेल जगात कुठेही दाखवा. आपलं नाव नोंदा कोणीतरी जगात येईल ते गिनीज बुकामध्ये. लक्ष जठर अमृत प्रसवत असेल त्याला भुकेची तहानेची काळजी करण्याचं काहीच कारण नाही. हे पहा पोटात भूक लागली वखवख झाली तर काहीतरी काय करावं लागतं खावं लागतं. पण ज्याच्या पोटातच अमृताचा झरा आहे त्याला काय कमी पडणार नाही. हे उदाहरण दिलं बरं. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडधरू कहीची नाही. अगदी त्याप्रमाणे तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे तेथा पैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. तैसे तैसे जैसे जैसा अमृताचा निर्झरू जैसा आलं की तैसा येतच असतो. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. अगोदर एखाद्या वेळेस सिद्धांत सांगतील नंतर दृष्टांत सांगतील किंवा अगोदर दृष्टांत सांगून मग तो सिद्धांत काय करतील बुद्ध्यारूढ करतील. माऊलींनी दृष्टांत सांगितला. समजा एखाद्याचं जठर आतून अमृत प्रसवतय कायम त्याला भुके तहानेची काळजी करण्याचं कोणतंच कारण येत नाही. त्या वाचून त्याचं काहीच आडत नाही. सतत त्याचं पोट भरलेलं संतुष्टच राहत होतो त्या बाबतीत. अगदी त्याप्रमाणे तैसे हृदय प्रसन्न होय त्याप्रमाणे याचं अंतःकरणच काय आहे प्रसन्न झालेलं आहे. तरी दुःख कैचे के आहे. तर मग दुःख कुठे आहे. तिथं दुःख असायला कारणच नाही. तर दुःख कुठलं आहे तेथ बुद्धी परमात्म रूपी आपैशी राहे. त्यावेळी त्याचं अंतःकरण प्रसन्न होतं त्यावेळी त्याची बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आपैशी राहे आपोआपच राहते. सहजच स्वाभाविकच निसर्गतःच
त्याची बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. कधी? ज्याचं काय आहे? अंतःकरण काय आहे? प्रसन्न आहे. तैसे हृदय प्रसन्न होई तरी दुःख कैचे के आहे. तेथा पैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी त्याची बुद्धी आपोआप स्थिर होते, कारण त्याचं अंतःकरण काय झालेलं आहे? प्रसन्न झालेलं आहे. हे पहा, अंतःकरण त्यावर सुख आणि दुःख अवलंबून आहे. अंतःकरण प्रसन्न असेल तर संसार दुःखाला प्रवेश करायला वावच नाही. म्हणून ते म्हणतात तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे. दुःखाचं कारणच नाही. जसं ज्याचं जठर अमृत प्रसवतं त्याला भुकी तहानीची काळजी करण्याचं कारण नाही, त्याप्रमाणे ज्याचं अंतःकरण प्रसन्न झालेलं आहे त्याला दुःखाची काळजी करण्याचं कारण नाही, कारण त्याच्या वाट्याला दुःखच येऊ शकत. आनंदाच्या कोटी साठविला मागोटी, साठविला मागोटी, साठविला मागोटी. तुकोबारायांना कुणी विचारलं असेल, तुमच्यावर दुःखाचे एवढे प्रसंग ओढवलेले दिसतात पण तुम्ही सतत आनंदीच आम्हाला दिसता. तुमच्या वाट्याला दुःखाचे प्रसंग दिसतात, संकट दिसतात, क्लेश दिसतात, दारिद्र्य दिसतंय, दुष्काळ दिसतोय, पण तुम्ही आनंदीच आहात. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. तर त्यांनी सांगितलं आनंदाच्या कोटी साठविल्या आम्ही आम्हा पोटी. प्रेमे चालिला प्रवाह हो, नाम ओघ लवला हो. वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामांच्या पुण्यतिथीला 2003 साली मला वाटतं अण्णांनी संस्थेमध्ये या अभंगावर कीर्तन केलं होतं. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. असो देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता. संसार दुःखा किंवा तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे. तेथ पैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. इथपर्यंत आपण चिंतन या कथारूपानं ज्ञानेश्वरी सांगण्याला भेटेल अशी काही अपेक्षा नव्हती, पण गोष्ट अशी आहे, ज्ञानोबाराय आपल्या जीवनात जे घडवतात ते सगळं अनपेक्षितच घडवत असतात. असं आहे, आपल्याला अपेक्षित नसलेलंच घडवत असतात आणि अपेक्षा न ठेवलेलंच घडवत असतात. मग घडवायचं असेल तर अपेक्षा ठेवायची नाही. असो, कळालं तर बरं होईल. असो, आपल्या या स्थानाचं वैशिष्ट्य हे अतिशय वेगळं आहे, वेगळेपण आहे. वैशिष्ट्य म्हणजेच वेगळेपण. काय वेगळेपण आहे? त्या दिवशी पूजनीय हरिभक्तीपरायण छोटे माऊली, ज्ञानेश्वर माऊली कदम, त्यांना आम्ही फोन केला. कशासाठी? धन्यवाद द्यावे म्हणून. कारण त्यांनी आपल्या संस्थानला 5 लाख रुपये त्या पंढरपूरच्या सप्ताहातील उरलेल्या रकमेपैकी रक्कम दिली. त्यावेळेस फोनवर बोलताना त्यांनी सांगितलं, त्यांचे शब्द जसेच्या तसे सांगतो ते, म्हटले अहो आळंदी श्रेष्ठ स्थान आहे, निर्विवाद श्रेष्ठ आहे, पण समाधी आहे तिथं ज्ञान नेवास्यात आहे म्हटले. असं. आणि अजून एक वाक्य बोलले, ते म्हटले ज्ञानेश्वरीचे मालकच आपण आहोत म्हटले. लक्षात आलं का? ज्ञानेश्वरी नाव आलं
की त्याच्या पुढं नेवासा हेच नाव आलं पाहिजे. ते येत नसेल तर आपण सगळेच काहीतरी कमी पडलो असं समजून घ्यायला हरकत नाही. कुठंतरी आणि काहीतरी आपण कमी पडलो, पण ती उणीव आता भरून काढायची. आणि ती उणीव भरून काढण्याकरिता जे जे काही उपक्रम करता येणं शक्य आहे ते सगळे करायचे. त्यातला हा एक उपक्रम ज्ञानोबरायांच्या कृपेनं घडला. आणि सगळ्यात मोठा जो उपक्रम आरंभला गेल्या वर्षीपासून, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा, श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूर, अगदी आळंदी देहूप्रमाणे असलेला हा सोहळा गेल्या वर्षी पहिलाच प्रयोग होता. पण ज्ञानोबाराय म्हणतात असे नका तुमचा पहिला प्रयोग, तो पहिला प्रयोग देखील आम्ही यशस्वी करून टाकू, तुम्ही फक्त पुढं व्हा. पण ज्ञानोबाराय तसं नाही, मागे पुढे उभा राहा सांभाळीत, माग पुढं वर खाली कळतं. हे असं बरंच कळतं तुम्हाला, लक्षात आलं का? तो सोहळा खरंच अलौकिक झाला. आपणच आपलं कौतुक करण्यात अर्थ नाही, पण गोष्ट अशी आहे, कधी कधी गुरुवर्य पूजनीय डॉक्टर महाराज पाठात सांगत असतात, वेदांताचं चिंतन आपल्याला करायला भेटतं. सगळ्या जगात आपण भाग्यवान असल्याचं लक्षण आहे. मी त्या दिवशी स्टेटस ठेवलं होतं काल परवा, त्यांचं वाक्य ज्या अर्थी आपल्याकडून वेदांताचं चिंतन होतं, सगळ्या जगात कोण आहोत आपण भाग्यवान. आपल्या भाग्याचं कौतुक करायला जगात दुसरा कोणी नसेल तेवढा समर्थ, तर आपणच आपलं काय केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. त्याला नसेल तर त्यानं कौतुक करावं ही अपेक्षा का ठेवावी आपण? कारण म्हणून एवढा मोठा सोहळा गेल्या वर्षी आपण प्रथमतः आरंभला, आता हे दुसरं वर्ष आहे. त्याच्यापेक्षा देखील मोठ्या दिमागदार पद्धतीनं माऊलींच्या ऐश्वर्याला शोभेल जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले, अशा थाटामाटात आपल्याला जायचं आहे. त्याकरिता सगळ्यांनी प्रयत्न करायचे. ज्याला जे सामर्थ्य देवानं दिलेलं आहे, बुद्धी दिली असेल, चातुर्य दिलं असेल, कला दिली असेल, संघटन कौशल्य दिलं असेल, धन दिलं असेल, शारीरिक बळ दिलं असेल, काहीतरी दिलं असेल, प्रत्येकाला काही ना काही देवानं दिलेलं आहे आणि ते देव कार्यामध्ये वापरण्याकरिता दिलेलं आहे. म्हणून आपण आपल्याला मिळालेलं जे कौशल्य आहे ते पणाला लावून हा सोहळा यशस्वी करण्याकरिता सगळ्यांनी काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. लक्षात, सगळे तसे आपण प्रयत्न करतोच आहोत, पण अजून करायचं आहे. शासन आपल्या बरोबर आहे. शासनाचं देखील आपण आभार व्यक्त केले पाहिजेत की पहिल्याच वर्षी म्हणजे गेल्या वर्षीच आपण त्यांना 16 रूपानं चालून दाखवलं. तशी तर आपली नेवाशाहून दिंडी 100-150-200 वर्षापासून जातच असेल. लक्षात आलं का? जातच होती. त्याला चांगल्या रीतीचं स्वरूप कोणी दिलं? सद्गुरू वैकुंठवासी बंशीबाबांनी दिलं. 55-56 वर्ष ती चालून दाखवलं. त्याच्याही अगोदर कितीतरी वर्षानुवर्षे दिंडी इथून जातच होती. गेल्या वर्षी आपण सोहळ्यात त्याचं रूपांतरण केलं. हा दुसरंच वर्ष, तरी देखील शासनानं त्याची दखल घेतली. आपण पाळलेली शिस्त, आपण ठेवलेली स्वच्छता, आपली भजन निष्ठा, एकही माणूस आपला दिंडी सोडून चालत नव्हता. बाकीच्या बऱ्याच सोहळ्यामध्ये त्या सोहळ्याचे चालक लोकच सांगतात की भजन करणारे सोडून बाकीचे सापडतच नाहीत आम्हाला ठेपा येईपर्यंत. लक्षात, मुक्कामालाच सापडतात. पण आपला खरंच एकही माणूस दिंडी सोडून जात नव्हता. सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. लक्षात आलं का? आपण वर्षभर कीर्तनं करून, अशा कथा प्रवचनं पाठ सांगून जे या स्थानाला लोकांपर्यंत नेऊ शकलो, त्याच्या अनेक पटीनं सोहळा या माध्यमातून लोकांपर्यंत गेलेला आहे. महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्रभर नेवाशाच्या सोहळ्याची काय झाली, चर्चा झाली. अगदी आळंदीचे जे साधक निष्ठेनं भजन करत माऊली सोबत चालणारे, त्यांना सुद्धा या सोहळ्यात जावं की काय असा मोह झाला. लक्षात आलं का? त्यांनी विचार केला, ते सोहळ्यात त्या चालत होते पण बातम्या नेवाशाच्या ऐकत होते. असं त्या नाथ महाराजांच्या सोहळ्यात चाललेले अनेक साधक, त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही शरीरानं चालत तिथं होतो पण सगळे तुमचे सोहळ्याचे व्हिडिओ पाहत होतो, मन इकडं होतं. म्हटलं मन होतं, ह्या वर्षी शरीर सुद्धा घेऊन या. लक्षात आलं? येणार आहेत बरेच लोक. आपण सहकार्याची आणि याची भावना ठेवावी आणि हा सोहळा यशस्वी करावा. असो तुमचा अधिक वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व.
सखया सोपान मुक्ताबाई जनसखया राया विराया विराया सोपान मुक्ताबाई जनसखया जय जयकारेश्वर जय जयकारेश्वर जय 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 राशी गांधी ब्रह्मज्ञानाने गोमती पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कृष्णारी धरतो खरोखर आम्ही त्या दिवशी बोलून गेलो की आपण सर्वजण या ठिकाणी खरोखर भाग्यवान आहोत, कारण की आपण ह्या माऊलीच्या पंचकृषीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी वास्तव्यास आहोत. हा आपल्याला सर्वांना खरोखर अभिमान या ठिकाणी आहे, कारण की आपण या माऊलीच्या दरबारामध्ये आणि थोर संतांच्या या ठिकाणी आपल्याला वाणीतून या ठिकाणी आपल्याला हा चिंतन सोहळा आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आपल्याला अतिशय मधुर वाणीतून महाराजांच्या आपल्याला या ठिकाणी सर्वांना श्रवण करायचा लाभ या ठिकाणी झालेला आहे. आजचा 6वा दिवस आणि या 6व्या दिवसाची सेवा आपण या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी आपण संपन्न केलेली आहे.